बातम्या देश विदेश महाराष्ट्राच्या, तुमच्या आमच्या समाजाच्या न्याय अन्याय अत्याचाराच्या। सर्वांना जय भीम। बहुजन संघटकच्या सर्व श्रोते आणि प्रेक्षकांना मनापासून जय भीम। आपल्याला आज सुद्धा आपण विषय अगोदरच जाहीर केलेला आहे की मराठा आणि ब्राह्मणांच्या सत्ता स्पर्धेत आरक्षणाला धोका अशा प्रकारचा विषय घेऊन आपण आज या विषयाला सुरुवात करतोय। आणि म्हणून हा विषय अत्यंत संवेदनशील आणि अतिशय महत्त्वाचा असा विषय आहे। त्याच्यामुळे आपल्या प्रतिक्रिया आहेत, या प्रतिक्रिया मला अत्यंत महत्त्वाच्या आहेत। आणि म्हणून सर्वांना माझं नम्र निवेदन आहे की या विषयावर ज्या काही आपल्या प्रतिक्रिया असतील त्या आपण थेट द्याव्यात। आणि एकंदरीत आरक्षणाची जी चळवळ आहे त्या चळवळीला आपल्या सगळ्या प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। आणि म्हणून ब्राह्मण मराठा यांच्या सत्ता संघर्षात आरक्षण धोक्यात हा विषय घेत असताना मराठा या शब्दाबद्दल अलीकडेच एक उद्गार आलेले आहेत आमदार बच्चू कडू यांचे, की ते म्हणतात की क्षत्रियांनी रस्त्यावरची लढाई करायची आणि पंडित ब्राह्मणांनी उपोषण करायचे असतात। जरांगे पाटील तुम्ही उपोषण करू नका। परंतु त्यांच्या एका वाक्यातून हे सिद्ध झालं की मराठे हे शूद्र नाहीत तर मराठे हे क्षत्रिय आहेत। आणि ही जी ओळख आहे, ठिकठिकाणी मराठे स्वतःला क्षत्रिय समजत असतात किंवा क्षत्रिय भावनेतूनच ते वागत असतात। ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोन शब्दातून देशातली जी विषमता होती त्याचा सांस्कृतिक इतिहास समोर येतो। आणि म्हणून हे दोन शब्द अत्यंत महत्त्वाचे शब्द आहेत। आरक्षणाची जी काही चळवळ आहे त्या चळवळीमध्ये मराठ्यांना शूद्र समजायचं की क्षत्रिय समजायचं हा संभ्रम अनेक लोकांच्या मनामध्ये होता आणि तो संभ्रम आता दूर झालेला आहे। आणि या संभ्रमामध्ये मराठे हे क्षत्रियच आहेत हे आता महाराष्ट्राला स्पष्ट दिसायला लागलेलं आहे। चर्चेत हे मुद्दे येणार आहेत। आणि दुसरा विषय असा आहे की कालपासून जरांगे पाटलांनी आपले शत्रू हे देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्यांच्या मुंबईतल्या बंगल्यावर जाऊन मी आंदोलन करणार आणि आपल्या आंदोलनाची आत्तापर्यंत अस्पष्ट दिशा होती ती त्यांनी आता अधिक स्पष्ट केली आणि सांगितलं की हे आंदोलन देवेंद्र फडणवीस या ब्राह्मण उपमुख्यमंत्र्याच्या विरुद्ध आहे। आणि त्या आंदोलनाचा संघर्ष किंवा इतिहास आता पुन्हा एकदा मागच्या हजारो वर्षांच्या संघर्षाकडे गेला आणि तो संघर्ष आहे ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या सत्ता संघर्षाचा। आणि म्हणूनच हा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे। या विषयाला आपण हलक्यात घेऊ नये। आणि म्हणून मराठा आरक्षणाची जी चळवळ आहे त्या चळवळीचा जो उगम आहे तो उगम आपल्याला माहीत आहे की एकूणच आरक्षणाच्या विरोधातला आहे। म्हणजे मराठा हे आरक्षणाचे विरोधक आहेत, अर्थात ब्राह्मणही विरोधक आहेत। परंतु मराठ्यांच्या आंदोलनास जी सुरुवात झालेली आहे त्याला म्हणजे खरं चेहरा मिळालेला आहे ते मंडल आयोगाच्या उदयानंतर। कारण मंडल आयोगाने ओबीसींना नोकऱ्यातलं आणि शिक्षणातलं आरक्षण दिलंच, परंतु स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राजकीय आरक्षण दिलं। आणि ब्राह्मणांचं जे वैशिष्ट्य आहे की धर्मसत्ता, मंदिर, देवळे आणि पुरोहितगिरी ही जी ब्राह्मणांची ओळख आहे, सांस्कृतिक वर्चस्व हे ब्राह्मणांचं वैशिष्ट्य आहे, तर राजकीय सत्ता हे क्षत्रियांचं वैशिष्ट्य आहे। आणि त्या क्षत्रिय सत्तेला मंडल आयोगाने चॅलेंज केलं आणि ओबीसींच्या हातात, मागासवर्गीय SC ST यांच्या हातात स्थानिक स्वराज्य संस्थांची सत्ता आल्यानंतर त्याचा पहिला फटका हा मराठ्यांना बसला आणि त्यांना धोका दिसायला लागला की आतापर्यंत आरक्षण हे नोकरी आणि शिक्षणामध्येच आहे असं वाटत होतं, पण स्थानिक स्वराज्य ग्रामपंचायतमधली ग्रामसभेतली सत्ता ही मागासवर्गीयांकडे जायला लागल्यानंतर क्षत्रिय सत्तेला त्याची चाहूल लागली आणि मग खऱ्या अर्थाने या आंदोलनाला सुरुवात झाली। परंतु मराठ्यांना स्वतःला मागासवर्गीय म्हणायला लाज वाटत होती किंवा ते मागासवर्गीय सामाजिक दृष्ट्या नव्हतेच। आणि म्हणून अण्णासाहेब पाटलांनी
आर्थिक निकषावर आरक्षण द्या अशा प्रकारची मागणी केली. परंतु ही खरी सुरुवात मंडल आयोगानंतर झाली आणि सुरुवातीस आर्थिक निकषावर आरक्षण द्या, परंतु आर्थिक निकषावर आरक्षण देता येत नाही हे संविधानिक तत्व आहे. कारण या देशाचं शोषण जातींच्या आधारावर झालं. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी, आपल्याला माहित आहे की शूद्रपूर्वी कोण होते, यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की ब्राह्मणांनी या ऋग्वेद काळामध्ये, ऋग्वेदामध्ये पुरुष सूक्तानुसार ही आमच्या गुलामीची घटना लिहिली आणि त्यांनी सांगितलं की त्यांचा जो महापुरुष आहे, ईश्वर आहे, देव आहे, हे याच्या मुखातून ब्राह्मण जन्माला आले आणि बाहूतून क्षत्रिय आणि मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून आम्ही शूद्र जन्माला आलो आणि आमच्या गुलामीला हे वेद कारण आहेत हे जाहीर केलं. आणि या वेदांच्या नंतर मनुस्मृतीने या सगळ्याचं समर्थन केलं. ब्राह्मण हे मुखातून जन्माले, क्षत्रिय बाहूंपासून आणि मांड्यांपासून वैश्य आणि पायांपासून शूद्र. शूद्रांच्या गुलामीची सुरुवात धर्माने केलेली आहे हा विषय मला इथे सांगायचा आहे. आणि धर्मसत्ता म्हणजे मनुस्मृतीचा जे विचार आहेत किंवा मनुस्मृतीची जी घटना आपल्या देशामध्ये आहे ती घटनेनुसार धर्मसत्ता ही ब्राह्मणांच्या हातात आणि राजसत्ता ही क्षत्रियांच्या हातात आणि अर्थसत्ता आहे, व्यापार आहे वैश्यांच्या हातात, अशा प्रकारची विभागणी झाली होती. आणि या तिन्ही लोकांची सेवा शूद्रांनी करावी अशा प्रकारची ही मांडणी होती. आणि ही मांडणी आत्ता आपल्याला विचारात घ्यावं लागते, कारण जरांगे पाटलांनी काल जाहीर केलं की माझं भांडण हे देवेंद्र फडणवीसांशी आहे. आणि म्हणून आत्तापर्यंत आम्हाला आरक्षण पाहिजे. हे आरक्षण आम्हाला ओबीसीना धक्का न लावता घ्यायचं आहे असं कपटीपणा महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीमध्ये झाला. आणि अलीकडेच हे आरक्षण आम्हाला ओबीसी मधूनच हवं असं सांगून आम्ही या आरक्षणाच्या विरोधी आहोत. कारण संविधानाच्या समतेच्या तत्वानुसार ज्यांनी या देशामध्ये विषमता आणली ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आरक्षणाला कारणीभूत होतं. किंबहुना यांच्या शोषणामुळे मागासवर्गीय ज्या जाती आहेत, ओबीसी आहेत, एससी आहेत, एसटी आहेत आणि स्त्रिया हे मागे पडले आणि त्यांना समतेच्या तत्वानं बरोबरीत आणण्यासाठी आरक्षणाची रचना सामाजिक न्याय आणि समतेच्या तत्वाने देशात झाली. आणि म्हणून आरक्षणाला जर कोणी कारणीभूत असतील तर महाराष्ट्रामधले मराठे एक क्षत्रिय कारणीभूत आहेत, तेवढेच ब्राह्मण आहेत आणि तेवढेच वैश्य आहेत. आणि आरक्षणाची मागणी घेऊन ब्राह्मणांचा जो विरोध आहे, ब्राह्मणी सत्तेला आव्हान देण्याचं काम आतापर्यंत अनेक मराठा आंदोलकांनी केलेलं आहे. ज्या ज्यावेळी ब्राह्मण सत्तेत येतात, ब्राह्मणांचं सरकार सत्तेत येतं, त्यावेळी मराठा आंदोलक महाराष्ट्रामध्ये आंदोलन करतात. त्यांचं भांडण महाराष्ट्राची, देशाची सत्ता ही सतत ब्राह्मणांकडे असावी की क्षत्रियांकडे, हे मूळ भांडण आहे. आणि या भांडणाचा राग केवळ मतदान करण्याचा अधिकार दिलेल्या ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांवर ते काढत असतात. आणि या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या भांडणामध्ये सत्तेमध्ये भागीदार कधीही शूद्र आणि अतिशूद्रांना कुणी करू दिलं नाही. इथे मराठे हे क्षत्रिय लढवय्ये आहेत असं सांगितलं जातं, पण मराठे हे क्षत्रिय लढवय्ये आहेत हे सांगितलं जातं. यांनी ज्या काही लढाया केल्या असतील, पण सगळ्यात मोठं शोषण या देशातल्या शूद्रातिशूद्रांचं केलेलं आहे. ही ओळख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी क्रांती प्रतिक्रांतीमध्ये आपल्याला करून दिलेली आहे. आणि याच पद्धतीनं बाबासाहेब आंबेडकरांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे धर्माच्या मान्यतेनुसार कसे ब्राह्मण मुखातून जन्माला आले आणि बाहूतून क्षत्रिय जन्माला आले आणि वैश्य हे मांड्यातून आणि शूद्र हे पायातून, या तत्वाने शरीराच्या आधाराने ते ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे धर्मसत्तेने कसे श्रेष्ठ आहेत आणि या धार्मिक श्रेष्ठतेने 85% भारतावर गुलामी लादण्याचं काम केलं. हा विषय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शूद्रपूर्वी कोण होते यामध्ये सांगितलेला आहे. आणि म्हणून क्षत्रियांची शूरता आहे या देशातल्या शूद्रातिशूद्रांचं, स्त्रियांचं शोषण करण्यामध्ये आहे. त्यामुळे क्षत्रिय शब्द हा भारताच्या इतिहासातला जेवढा ब्राह्मण शब्द बदनाम आहे तेवढाच क्षत्रिय सुद्धा शब्द हा बदनाम आहे, तेवढाच वैश्य सुद्धा बदनाम आहे. परंतु याविषयी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विश्लेषण केलं
आणि मनुस्मृतीने अत्यंत क्रूरतेने मागासवर्गीयांच्या गुलामीचं समर्थन करत असताना ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या सत्तेला, राजसत्तेला, धर्मसत्तेला जो प्रचंड मोठा सपोर्ट केला, आधार दिला, ही जी गोष्ट उघड करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि मनुस्मृतीला जाळून टाकण्याचं काम महाडला केलं. आणि आपल्याला माहित आहे की स्त्री शूद्राती शूद्र यांना गुलाम करण्याचं काम या ऋग्वेदानं, पुरुष सुक्तानं आणि मनुस्मृतीने केलं. ही गुलामगिरी महात्मा ज्योतिबा फुले यांनी उघड केली. हीच गुलामी 2000 वर्षापूर्वी भगवान गौतम बुद्ध, भगवान महावीर यांनी केली, चार्वाकांनी सुद्धा केली. आणि हे जे तत्वज्ञान भारतामध्ये मनुस्मृतीच्या विरोधात मांडलं गेलं, त्या तत्वज्ञानाचं वास्तव स्वरूपामध्ये उपयोजन संविधानाच्या रूपानं, मनुस्मृतीच्या विषमतेच्या विरोधातलं तत्वज्ञान संविधानाच्या रूपानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. परंतु बहुसंख्य असलेला 60-62% किंवा 52% असलेला ओबीसी शूद्र, या शूद्रांना निवड करण्यात अपयश आलं की आम्ही कोणत्या मार्गाने जावं, संविधानाच्या मार्गाने जावं की वैदिक हिंदुत्वाच्या गुलामीच्या मार्गाने जावं. आणि म्हणून क्षत्रिय शूर असतात हे अर्धसत्य आहे. क्षत्रिय शूर असतात ओबीसींचं शोषण करण्यामध्ये, शूद्रातिशूद्रांच्या आणि स्त्रियांच्या शोषण करण्यामध्ये. ही गोष्ट महाराष्ट्राच्या विचारपटलावर मांडण्यामध्ये आमचे विचारवंत लोक कमी पडले. आणि म्हणून ब्राह्मण आणि क्षत्रिय दोन्ही आरक्षण विरोधी आहेत. कारण आरक्षणाच्या माध्यमातून शूद्रातिशूद्रांना संविधानिक आधारानुसार संधी देण्याचं काम, प्रतिनिधित्व देण्याचं काम भारतीय संविधान करतं. आणि म्हणून हे दोन्ही लोक संविधानाच्या विरोधी आहेत आणि आरक्षणाच्या विरोधी आहेत, याची नोंद इथे आपण घ्यावी. आणि म्हणून मराठा शूद्र की क्षत्रिय हा वाद महाराष्ट्रात चालू होता. आणि मराठ्यांना क्षत्रिय म्हणण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जेवढी स्पष्टता आणली होती, ती स्पष्टता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नंतर जे नेतृत्व महाराष्ट्रात आलं, त्या कुठल्याही नेतृत्वामध्ये ही ताकद सांस्कृतिक अर्थाने दिसत नव्हती. किंवा असली तरी सुद्धा ते जाहीरपणे ओबीसी गावामध्ये किंवा ओबीसी लोकांमध्ये स्पष्टपणे सांगत नव्हते. आणि म्हणूनच जे काही विचारवंत झाले ते मराठ्यांना घाबरणारे विचारवंत होते. मी खात्रीने सांगेन, बामसेप नावाची जी संघटना आहे, त्या बामसेप नावाच्या संघटनेचे वामन मेश्राम यांनी अत्यंत चुकीची मांडणी केली. आणि मराठे हे कुणबीच आहेत, शूद्रच आहेत, त्यांना आरक्षण भेटलं पाहिजे अशा प्रकारची मांडणी केली. कदाचित ही मांडणी ब्राह्मणांवर सतत टीका करून, मराठ्यांना बाजूला करून, मराठ्यांना आपल्या बाजूने घ्यायचं आणि लढाई लढायची अशी चुकीची मांडणी असू शकते. परंतु यामध्ये केवळ ब्राह्मणच शोषक नाहीत, तर क्षत्रिय मराठे सुद्धा या महाराष्ट्रातले शोषक आहेत. ही वास्तवता नाकारण्यात आली. आणि म्हणून ब्राह्मण हे उच्च आहेत, प्रगत आहेत, पुढारलेले आहेत आणि उच्चवर्णीय आहेत, शोषक आहेत. त्याचप्रमाणे मराठे सुद्धा जमीनदार, सरंजामी, शोषक आहेत. मराठ्यांच्या विरुद्ध मांडणी करण्यामध्ये अनेक विचारवंतांना भीती वाटत होती. आणि ही भीती इतकी भयानक होती की काही लोकांनी मराठ्यांना आरक्षण द्या असं म्हटलं. आजही म्हणजे 2014च्या अगोदरपर्यंत ओबीसींचे सगळे विचारवंत असं बोलत होते की ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण देण्यास आमची हरकत नाही. आज अगदी कालपर्यंत सुद्धा महाराष्ट्राच्या विधानसभेत ओबीसींचे नेते वडेट्टीवार, माननीय मंत्री महोदय छगन भुजबळ, आमचे प्रकाश अण्णा शेंडगे, हे सगळे ओबीसी नेते सांगतात मराठा आरक्षणाला आमचा कधीच विरोध नव्हता, त्यांना स्वतंत्रपणे आरक्षण द्या. परंतु स्वतंत्रपणे आरक्षण, मराठा आरक्षण हा शब्द असंविधानिक आहे. संविधानाने भारताच्या शोषणावर उपाय सांगत असताना जो मार्ग सांगितला की भारतातले शोषक जे आहेत त्या शोषकांमध्ये ब्राह्मण, मराठी आणि वैश्य हे शोषक आहेत आणि शोषित हे ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रिया आहेत. आणि मग शोषितांना न्याय देण्यासाठी जर आरक्षण हा मार्ग असेल तर या मार्गाच्या बद्दल मागासवर्गीयांच्या विचारवंतांनी स्पष्ट भूमिका घ्यायला पाहिजे होती की मराठे कुठल्याच अर्थाने जर सामाजिकदृष्ट्या मागासलेले नसतील, शोषित नसतील, तर त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच कुठे येतो. पण हे बोलण्याची हिंमत मराठ्यांच्या राजकीय पक्षात, ब्राह्मणांच्या राजकीय पक्षात कार्यकर्ते म्हणून काम करणाऱ्या ओबीसी नेत्यांना अशा प्रकारची हिंमत येणं कठीण आहे. आणि म्हणून त्यांनी आपल्या सोयीसाठी वक्तव्य केली. आज स्वतंत्रपणे जे मराठा आरक्षण 10% आरक्षण महाराष्ट्राच्या विधानसभेने दिलेलं आहे, अशाच प्रकारचं आरक्षण मागच्या काळात मिळालेलं होतं.
परंतु जे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत की नाही हे सुप्रीम कोर्टामध्ये जोपर्यंत सिद्ध होत नाही तोपर्यंत मराठ्यांना मागासलेले ठरवायचं कोणी? मागच्या 8 ते 9 आयोगांनी मराठे हे मागास नाहीत, मराठे हे सत्ताधारी आहेत, जमीनदार आहेत, सरंजामी आहेत आणि भारताच्या इतिहासामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिघांनी 85% भारताची लूट केलेली आहे, शोषण केलेले आहे. हे सत्य समोर आलेलं असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमध्ये मध्ये जी हिंमत होती तशाच प्रकारची हिंमत मागासवर्गीयांच्या नेत्यांमध्ये नसल्यामुळे आजची अवस्था आपली बिकट झालेली आहे. आणि म्हणून ओबीसी नेते आज सुद्धा चुकतायत. आजची जी मांडणी आहे ओबीसी नेत्यांची ही पराभूतांची मांडणी आहे. आणि म्हणून ओबीसीचं खरं नेतृत्व जर समोर आणायचं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली क्रांती प्रतिक्रांती ही क्रांती प्रतिक्रांती पुस्तक सगळ्यांनी वाचलं पाहिजे, त्याचं जाहीर वाचन केलं पाहिजे. आणि त्यामध्ये केवळ ब्राह्मणांना आपल्या शोषणात जबाबदार धरणं चुकीचं आहे, तर ब्राह्मणांच्या बरोबर राजसत्ता ज्यांच्या हातात आहे त्या मराठ्यांनी सुद्धा महाराष्ट्राचं शोषण केलेलं आहे हे जोरात सांगावं लागेल. आणि वैश्यांनी सुद्धा आमचं शोषण केलेलं आहे. आणि म्हणून हे सांगण्यामध्ये कमी पडल्यामुळे आजची संभ्रमाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि म्हणून ओबीसी नेते पूर्वी चुकले, आजही चुकतायत आणि ही चूक दुरुस्त करावी अशी माझी विनंती माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेल्या, कर्तृत्वाने मोठे असलेल्या ओबीसी नेत्यांना मी करतोय. मराठ्यांच्या आरक्षणाला आमचा विरोध नाही ही जी वक्तव्य येत आहेत ते वक्तव्य अत्यंत चुकीची, हास्यास्पद वक्तव्य आहेत. ज्या मराठ्यांनी ब्राह्मणांपेक्षा जास्त प्रकारचं शोषण आणि अत्याचार महाराष्ट्रातल्या मागासवर्गीयांचे केलेले आहेत ते पाहता मराठे सामाजिकदृष्ट्या मागास नसतील तर त्यांना आरक्षण देण्याचा प्रश्नच येत नाही अशा प्रकारचं स्पष्ट वक्तव्य भुजबळ साहेब, प्रकाश अण्णा शेंडगे आणि वडेट्टीवार यांनी करावं अशी मी विनंती त्यांना करतोय. आणि म्हणून आपल्याला कल्पना आहे की ही जी इतर नेत्यांची भूमिका आहे ती भूमिका मराठ्यांच्या शोषक वृत्तीला पापमुक्त करण्यासाठी तर नाही ना, पण असं करून चालणार नाही. आपल्याला सत्य हे सांगावं लागेल आणि सत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याकडे मांडलं. आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्ण अभ्यास केल्यानंतरच आपण कुठल्याही मागासवर्गाचं नेतृत्व करू शकतो. मग ते ओबीसींचं असेल, एससींचं असेल, एसटीचं असेल आणि स्त्रियांचं असेल. स्त्रियांची मुक्ती, ओबीसींची मुक्ती, एससींची मुक्ती, एसटींची मुक्ती, या मुक्तीसाठी आमचे जे महान असे नेते आहेत ते केवळ आणि केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. ओबीसी, एससी, एसटी यांच्या मुक्तीचा विचार या देशातल्या कुठल्याही देवी देवतांनी सांगितला नाही, कुठल्याही हिंदुत्ववाद्यांनी, वैदिक नेत्यांनी सांगितलं नाही. तो केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगात असलेली हिंमत आणि कर्तृत्व कुठल्याही मागासवर्गीय नेत्यांमध्ये आतापर्यंत आलेलं नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या अंगात असलेले समतेच्या तत्वाचं, देशाचा न्याय करण्याचं जे गुण आहेत ते आपण सगळ्यांनी अंगीकारले पाहिजेत अशी विनंती मी सगळ्या ओबीसी नेत्यांना करू इच्छितो. ब्राह्मण आणि क्षत्रिय आणि वैश्य ह्या देशातले शोषक आहेत हे सत्य या क्षणापर्यंत मी जाहीर करतो. याच्यावर कोणाला बोलायचं असेल किंवा प्रतिवाद करायचा असेल तर आपण करू शकता. म्हणून उच्चवर्णीय आणि शूद्र कोण आहेत हे स्पष्ट झालं पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेदांचा, उपनिषदांचा, पुराणांचा आणि एकूणच ब्राह्मणी साहित्याचा पूर्ण अभ्यास केला होता. आणि त्यांनी सांगितलं होतं की उच्चवर्णीय हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आहेत. आणि आज वेगवेगळे सर्वे करून न्यायमूर्ती शुक्रे यांचा आयोग किंवा मागासवर्ग आयोग हा मराठ्यांच्या हाती घेऊन त्या मागासवर्गीय आयोगाची मूळ रचना ही बदलण्यामध्ये मराठा सत्ताधारी यशस्वी होत आहेत. त्यामध्ये फडणवीस पण आहेत, एकनाथ शिंदे पण आहेत आणि अजित पवार पण आहेत. हे सगळे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आरक्षणाचे शत्रूच आहेत, यात कोणालाही शंका नको. आणि म्हणून त्यांनी जे निर्णय घेतले आहेत, मराठ्यांना मागास दाखवण्याचा प्रयत्न झालाय. केंद्रामध्ये 10% ईडब्ल्यूएस आरक्षणामध्ये ब्राह्मण हे गरीब झालेत हे दाखवण्याचा प्रयत्न झालाय. ब्राह्मण हे गरीब झालेत इथपर्यंत ठीक आहे, परंतु त्यांना मागासवर्गीय तरी ठरवलं नाही. पण मराठ्यांना मागासवर्गीय ठरवून ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचं महापाप लपवण्याचा प्रयत्न केंद्र आणि राज्य सरकारकडून होतोय. मधल्या काळात हे पाप करण्यापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी सहज कबूल केलं की मागच्या 5000 वर्षात पंडितांनी या देशाचं शोषण केलंय. पण पंडितांनी म्हणजे कोणानी? ब्राह्मणांनी. पण तुम्ही
जे आरक्षणाचे लाभधारक आहेत किंवा जे मागासवर्गीय आहेत त्यांनी आंबेडकरी साहित्याचा अभ्यास केल्याशिवाय त्यांना सत्य कळणार नाही. आणि म्हणून त्यांनी ऋग्वेद वाचले पाहिजेत, मनुस्मृती वाचली पाहिजेत. आणि यामध्ये स्पष्ट झालेलं आहे की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे उच्चवर्णीय लोक आहेत, शोषक लोक आहेत. आणि म्हणून सगळ्या मागासवर्ग आयोगांना, त्यांच्या सदस्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं साहित्य समोर ठेवल्याशिवाय न्याय करणं अवघड आहे. आणि म्हणून भारतातल्या शोषणाचा जो इतिहास आहे तो जगाच्या दृष्टीने अपरिचित असला तरी देशामध्ये तो इतिहास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वेगवेगळी आंदोलनं करून पुढे आणलेला आहे. आणि म्हणून आजचा जो सत्तेचा संघर्ष आहे, जरांगे पाटलांनी जे आतापर्यंत मराठा आंदोलन केलं, आमच्या मुलाबाळांना, गरिबांच्या मुलांना आरक्षण भेटलं तर आम्हाला न्याय मिळेल, आम्हाला आरक्षण भेटलंच पाहिजे आणि ते ओबीसीतूनच भेटलं पाहिजे. सुरुवातीला हा लढा आरक्षणाचा वाटत होता, पण खरे लक्ष हे देवेंद्र फडणवीस म्हणजे ब्राह्मण आहेत हे काल सिद्ध झालेलं आहे. आणि जरांगे पाटलांनी आपला मोर्चा देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याकडे वळवला. याचा अर्थ महाराष्ट्रातले सगळे मराठे जरांगे पाटील यांच्या बरोबर आहेत आणि आता ते ब्राह्मणांच्या विरोधात आंदोलन करतात. आणि मी ओबीसींना शांतपणे सांगतो की ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांची लढाई म्हणजे ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय सत्तेची लढाई महाभारतामध्ये आहे. ही लढाई रामायणामध्ये सुद्धा आहे की त्यांची लढाई या देशावर, या हिंदूंवर, या वैदिक धर्मामध्ये शूद्रातिशूद्रांवर सत्ता कोणाची राहणार हा सत्तेचा संघर्ष आहे. आणि शूद्रांना सर्व प्रकारची सत्ता नाकारलेली आहे. त्यामुळे या दोघांच्या भांडणात आपलं स्थान कुठेही नाही याची नोंद शूद्रातिशूद्रांनी म्हणजे ओबीसीनी घेतली पाहिजे, हे मी तुम्हाला सांगतो. कारण हे थेट भांडण राजकीय सत्तेचं, धर्मसत्तेचं आहे. आता आपल्याला माहित आहे शाहू महाराजांचा वाद झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेकाचा वाद झाला. पण हे वाद कसे आहेत तर ब्राह्मणांचा जो इगो आहे त्यांचं म्हणणं आहे की क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण, धर्मसत्ता महत्वाची की राजसत्ता महत्वाची, अशा प्रकारचा तो वाद आहे. पण धर्मसत्ता, राजसत्ता, अर्थसत्ता या तिन्ही सत्ता शूद्रातिशूद्रांना मनुस्मृतीने, वेगवेगळ्या पुराणांनी, वैदिक ग्रंथांनी नाकारलेल्या आहेत. त्यामुळे आपल्या लढाईला म्हणजे शूद्रातिशूद्रांच्या लढाईला हिंदू धर्मग्रंथांमध्ये, वैदिक धर्मग्रंथांमध्ये कुठलाही आधार नाही. तर तो आधार आहे आमच्या शोषणाचा, आम्हाला कमी लेखण्याचा. त्यामुळे ह्या कुठल्याच ग्रंथांमध्ये आपली मुक्ती नाही. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याची चिकित्सा करताना मुक्ती कोण पथे जे भाषण केलेलं आहे ते भाषण आमच्या मुक्तीचं आहे. 15 रुपयांचं 32 पानांचं हे पुस्तक सगळ्या मागासवर्गीयांनी वाचावं. मी पुन्हा एकदा ओबीसी नेत्यांना आठवण करून देतोय की मुक्ती कोण पथे या पुस्तकाचं जाहीर वाचन प्रत्येक ओबीसींच्या सभेत सुरुवातीला झालं पाहिजे. ओबीसींना खरी मुक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेली आहे. आणि म्हणून वर्तमान सत्ता संघर्ष जरांगेंच्या पाठीमागे जे लपलेले मराठा नेतृत्व आहे ते आता समोर यायला लागलं. कारण जरांगे थेट फडणवीसांवर आरोप करतात की तुमच्यामुळे आमचं आरक्षण आम्हाला मिळत नाही. मुळात मराठा आरक्षणाची मागणी असंविधानिक आहे. आणि मराठा आरक्षणाची मागणी मराठा, जाट, गुर्जर, पटेल या लोकांनी, जमीनदार जातींनी मागणी जी केलेली आहे ती मागणी असंविधानिक तर आहेच, परंतु शोषणाची परंपरा या देशावर लादणाऱ्या ब्राह्मणांना क्षत्रियांचा उपयोग आरक्षण संपवण्यासाठी करायचा आहे. आणि म्हणून विशिष्ट मर्यादामध्ये या जरांगे पाटलांना गृहमंत्री म्हणून फडणवीस यांनी सर्व प्रकारच्या सुखसोयी उपलब्ध करून दिल्या, संधी उपलब्ध करून दिल्या, पण त्या ओबीसीना आणि शूद्रातिशूद्रांना घाबरवण्यासाठी. पण ज्या दिवशी फडणवीस साहेबांच्या किंवा भाजपाच्या पण लक्षात आलं की हे जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाने दिलेलं आहे त्या संविधानाने दिलेल्या आरक्षणाला जर हात लावण्याचा प्रयत्न केला तर ओबीसींचा उद्रेक होऊ शकतो. ओबीसी हा ब्राह्मणी सत्तेचा, भाजपाच्या सत्तेचा मूळ आधार आहे. आणि ती सत्ता हातातून गमवायची नसेल तर ओबीसींना आपल्या जवळ ठेवलं पाहिजे. हा जो विषय आहे तो विषय फडणवीसांना पूर्ण माहीत होता. पण आता जरांगेंच्या लक्षात आलं की यांची जी भूमिका आहे, ब्राह्मणांची जी भूमिका आहे ती हिंदुत्ववादी असलेल्या ओबीसींना आपल्या जवळ ठेवण्याची आहे. आणि या हिंदुत्ववादी ओबीसींना बदलण्याचा कुठलाही मार्ग देशासमोर सध्या नाही. पण ओबीसींना जर खऱ्या मुक्तीकडे जायचं असेल तर हिंदुत्व आणि वैदिक रस्ता जो आहे, जो रस्ता ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांनी आमच्या प्रगतीचा रस्ता तिघांनी अडवलेला आहे, या तिघांना अंगावर घेण्याची हिंमत ओबीसींना ठेवावी लागेल. अन्यथा आता
ओबीसीमध्ये आम्हाला आरक्षण पाहिजे. मराठा आरक्षणाचं आंदोलन हे मराठा समाजाला न्याय देणारं नव्हतं, तर आरक्षणाच्या माध्यमातून पुढे येणाऱ्या ओबीसी एससी एसटींना दाबण्याचं आंदोलन होतं. अशी थेट भूमिका या देशातले ब्राह्मण घेऊ शकत नाहीत आणि त्यांनी क्षत्रियांना आपल्या अंगावर सोडलं होतं. पण जरांगे पाटलांनी आता स्पष्ट केलेलं आहे की माझी लढाई फडणवीसांच्या विरुद्ध आहे. म्हणजे महाराष्ट्रात पुन्हा एकदा ब्राह्मण विरुद्ध क्षत्रिय, ब्राह्मण विरुद्ध मराठा या हजारो वर्षांच्या लढ्याला, हजारो वर्षाच्या सत्ता संघर्षाला सुरुवात झालेली आहे. आणि या सत्ता संघर्षामध्ये सैनिक आहेत ओबीसी एससी एसटी. यांनी जर स्वतःचं नेतृत्व पुढे आणलं तर निश्चितपणे भारतामधली हजारो वर्षांची विषमता घालवण्याची मोठी संधी आता देशामध्ये निर्माण झालेली आहे. आणि या संधीचा फायदा ओबीसी एससी एसटी यांनी घ्यावा. कारण हे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे आमचे शोषकच आहेत, ते आमचे कधीही कल्याण करते नव्हते. आणि म्हणून जगामध्ये कितीही बदल झाले, जगामध्ये मार्क्सची क्रांती झाली, कामगार आणि भांडवलदार यांचा वाद झाला आणि कामगारांना भांडवलदारांनी केलेल्या शोषणाविरुद्ध संघटित व्हा असा मार्क्सने संदेश दिला. पण मार्क्सचं तत्वज्ञान भारताला लागू नाही. कारण इथे धर्म इतका प्रभावी आहे की या धर्मानेच इथल्या शोषितांची, शोषित जातींची, ओबीसी एससी एसटीची गुलामगिरी सांगितली होती. आणि मार्क्सचा कदाचित वैदिक ब्राह्मणी तत्वज्ञानाचा परिचय नसावा, त्यांना हे माहीत नसावं. आणि म्हणून भारतामध्ये मार्क्स तत्वज्ञान यशस्वी होऊ शकलं नाही. त्याच पद्धतीने काळा गोरा वाद हे सुद्धा जो वर्णभेद आहे, त्या वर्णभेदाच्या पलीकडे भारतातली गुलामगिरी होती. ज्या शूद्र अतिशूद्र जातीत तुम्ही जन्माला आलेत त्या जातीतून वर येण्याचा कुठलाच मार्ग भारतामध्ये उपलब्ध नव्हता. आणि याची चिकित्सा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाच्या मागासवर्गीयांचं नेतृत्व केलं. पण या नेतृत्वाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार समजून घेतले नसल्यामुळे केवळ आपल्या बौद्ध बांधवांना या चक्रव्यूहातून यशस्वीपणे बाहेर काढण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. परंतु हा जो चक्रव्यूह भेदण्याची जी नीती आहे, धर्माचं चक्रव्यूह भेदण्याची नीती आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची नीती आहे, मुक्ती कोण पतीची नीती आहे, की ओबीसीना आज समजलेली नाही. पण आज ती वेळ आलेली आहे. जरांगे पाटलांनी भोळेपणामध्ये जाऊन सुद्धा हे सिद्ध केलं की आम्हाला प्रॉब्लेम आहे तो कोणाचाच नाही, आम्हाला सत्तेचा प्रॉब्लेम आहे. मराठ्यांना या महाराष्ट्राची सत्ता पाहिजे. आणि म्हणून 13 मुख्यमंत्री मराठ्यांचे म्हणजे क्षत्रियांचे, तेवढेच गृहमंत्री, तेवढेच महसूल मंत्री आणि तेवढेच आमदार, 150 ते 200 आमदार मराठ्यांचे. कारण मराठा सत्तेशिवाय जगू शकत नाहीत. आणि मराठ्यांची अतिसत्ता ब्राह्मणांना मान्य नाही. कारण आम्ही धर्माने सर्वश्रेष्ठ आहोत. आमचा जर मान जर मराठे ठेवत नसतील तर त्यांना आम्ही विरोध करू, त्यांना ईडी लावून त्यांची घराणी बेचिरत करू. हे देवेंद्र फडणवीसांनी दाखवून दिलं. आणि देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचे पक्ष तोडले, उद्धव ठाकरेंचे शिकेपींचा पक्ष तोडला, आपला एनसीपी म्हणजे राष्ट्रवादी पक्ष तोडला, काँग्रेस पक्ष सुद्धा महाराष्ट्रातला बेचिराग करून टाकलेला आहे देवेंद्र फडणवीसांनी. ब्राह्मणांचं आणि मराठ्यांचं जे वैर आहे हे खूप परंपरागत वैर आहे. आणि त्याचा पुराणांचा अभ्यास आपण करावा. त्या घटनांचा सविस्तर उल्लेख मी करत नाही, पण मी एवढं मागासवर्गीय सगळ्या जातींना सांगतोय, या सत्ता संघर्षामध्ये आपण मैदानाच्या बाहेर आहोत. आपल्याला लढाई कोणी स्वीकारत नाहीत. आणि म्हणून भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये हा सत्ता संघर्ष पुढे पेशवाईमध्ये मराठा सरदार, ब्राह्मण सरदार यांच्याकडे आमचे त्या काळचे लढवय्ये महार बटालियनचे लोक गेले आणि सांगितलं की देशासाठी आम्हाला सुद्धा लढायचं आहे. तुम्ही या देशातले नेते आहात, तर या देशासाठी आम्हाला लढायचं आहे, तुम्ही आम्हाला लढाईमध्ये सामील करून घ्या. ब्राह्मण आणि मराठ्यांना हे माहीत होतं की शूद्रांच्या हातात तलवार भेटली, कुठल्याही युद्धाचं त्यांनी नेतृत्व केलं तर हे जिंकतील एवढी ताकद मागासवर्गीयांच्या मनगटात आहे. आणि जर लढाईची संधी भेटली ते उद्या राज्यकर्ते होतील, हा धोका आहे. आणि म्हणून अस्पृश्यांना आम्ही जवळ सुद्धा घेणार नाही आणि तुम्हाला आम्ही लढाई संधी देणार नाही. हे परंपरागत ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांचं जे तत्व आहे विषमतेचं त्यांनी सांगितलं. आणि इंग्रजांची सत्ता त्यावेळी असल्यामुळे आपल्या सैनिकांना पराक्रमाची संधी भीमा कोरेगावमध्ये मिळाली. आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा पराभव शूद्रातिशूद्र लोक करू शकतात हे त्या लढाईने सिद्ध झालं. या लढाईचं उदाहरण राजकीय नेत्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्हाला कुठलाही राजकीय पक्ष देशाची आणि महाराष्ट्राची सत्ता हातात येईल अशा प्रकारची तिकीटं कधीच देणार नाही. कारण या लढाई राजकीय सत्तेमध्ये ओबीसी शूद्रातिशूद्र जिंकले तर पुन्हा ब्राह्मण आणि क्षत्रियांची सत्ता महाराष्ट्रात काय देशात पण येणार नाही. परंतु ही जी सांस्कृतिक गुलामगिरी आहे ती गुलामगिरी समजण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नुसतेच वाचून चालणार नाही, समजून घ्यावे लागतील, आचरणात आणावे लागतील. बाबासाहेब आंबेडकरांनी हा प्रयोग संविधानाच्या रूपाने
इंग्रजांची सत्ता असताना अत्यंत कल्पकतेने यशस्वी केलेला आहे. आणि तो जो प्रयोग आहे त्या प्रयोगामुळे थोडीफार सत्ता, बोलण्याचं स्वातंत्र्य, बाकीची सगळी जी अभिव्यक्ती स्वातंत्र्य ती आम्हाला मिळाली आहेत, आरक्षण आम्हाला मिळालं. पण आता हे आरक्षण अत्यंत धोक्यात आलेलं आहे. कारण ह्या दोन्ही ब्राह्मण आणि मराठ्यांनी मागासवर्गीयांच्या आरक्षणाला लक्ष्य केलेलं आहे, पण त्यांचा खरा संघर्ष एकमेकांच्या विरुद्ध लढण्यात आहे. आणि म्हणून फडणवीसांनी जी आता भूमिका सुरुवातीला घेतली असती तर हे दुखणं एवढं वाढलं नसतं. सुरुवातीला फडणवीसांनी आता सुद्धा पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट सांगावं, एक मुख्यमंत्री म्हणून, वकील म्हणून, की मराठे हे सामाजिकदृष्ट्या शोषित नाहीत, तर ब्राह्मणांच्या बरोबर भागीदार आहेत ओबीसी एससी एसटी यांचं शोषण करण्यामध्ये. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हे पापाचे वाटेकरी आहेत, त्यामुळे तुम्हाला आरक्षण मिळणार नाही हे फडणवीसांनी स्पष्ट सांगावं. आणि ही सांगण्याची हिंमत जर फडणवीसांमध्ये असेल तरच त्यांची जी काही सत्ता ती टिकेल. आता आम्हाला कळायला लागले कोण कोणाचं शत्रू आहे. आणि या भांडणामध्ये, सत्तेच्या भांडणामध्ये ओबीसीना जर आपली भूमिका कळली तर निश्चितपणे आपला विजय निश्चित आहे. पानिपतावर सुद्धा शिंदे होळकरांना या गोष्टी कळल्या होत्या की पेशवे जिंकले असते तर आपल्याला धोत्र धुवायला लागली असती पेशव्यांची. हे त्यांना जसं कळलं लढाईचा नियम, तसा आता ओबीसीना कळलं पाहिजे की या जरांगे आणि फडणवीसांच्या वादात मराठा आणि ब्राह्मण वाद आहे. यामध्ये महाराष्ट्राचं पण कल्याण नाही आणि देशाचं पण कल्याण नाही. देशाचं कल्याण आरक्षणाच्या रक्षणामध्ये आहे, सामाजिक न्यायामध्ये आहे. आणि सामाजिक न्याय हा शूद्रांना मुक्त करण्याचा विचार आहे, गुलामगिरीला मुक्त करण्याचा विचार आहे. त्यामुळे आरक्षणाची लढाई साधी नाही. जगातली जी गुलामगिरी होती ती कामगार आणि भांडवलदारांचा वाद असेल, वर्ण वर्चस्व असेल किंवा वर्णभेद असेल, याच पद्धतीने देशातली गुलामगिरी संपवण्याचा आरक्षण हा एक मार्ग आहे. आणि तो मार्ग टिकवणं म्हणजे देशातला सामाजिक न्याय टिकवणं आहे. आणि म्हणून सांस्कृतिक अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाची जी रचना आहे ही अत्यंत महत्वाची आहे. हजारो वर्षाचं देशाचं जे शोषण आहे ते शोषण संपवण्याचं काम म्हणजे आरक्षणाला न्याय देणं आहे. आणि म्हणून भारतीय गुलामगिरी ही धर्माने लादलेली आहे. ओबीसीना आधी आपण सांगायला गेलो तर ओबीसीना पटत नाही. धर्माने कशी लादली? त्यांना वाटतं धर्म म्हणजे संध्याकाळी अगरबत्ती लावायची, पूजा करायची, आरती करायची, हा धर्म आहे. परंतु धर्माच्या ग्रंथांचा पूर्ण अभ्यास ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलाय तो ओबीसीनी केला पाहिजे. मग तुम्हाला कळेल केवळ ब्राह्मणच नाही तर मराठे पण आमचे शत्रू आहेत. कारण मराठे हे सत्तेसाठी संघर्ष करतात, पण त्यांना कधी वाटत नाही की ओबीसी एससी एसटी आणि स्त्रिया यांना आम्ही न्याय दिला पाहिजे. आणि महाराष्ट्राने सिद्ध केलंय. शरद पवार असतील किंवा मराठ्यांचे कुठलेही नेते असतील, या कुठल्याही नेत्याला आपल्या मुलीला, बहिणीला महाराष्ट्राचं मुख्यमंत्री, गृहमंत्री आणि महसूल मंत्री करता आलं नाही. कारण ते मनुवादी आहेत, ते क्षत्रिय म्हणजे मनुस्मृतीचे समर्थक आहेत. ते जसे ओबीसींच्या विरोधी आहेत तसं स्त्रियांच्या सुद्धा विरोधी आहेत. आणि स्त्रिया म्हणजे आपल्या मुली, आपल्या बहिणी यांच्या विरोधात हे क्षत्रिय आहेत. आणि म्हणून ही सांस्कृतिक अर्थाची जी गुलामगिरी आहे ती महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सांगितली. आणि महात्मा ज्योतिबा फुले हे ओबीसींचे म्हणजे देशाचे म्हणजे राष्ट्रपिता होते. आणि या राष्ट्रपित्यांनी सांगितलेलं आहे की जी गुलामी आहे ती संपवायची असेल तर तुम्हाला कुठल्या मार्गाने जावं लागेल. आपण शिक्षण घेतलं पाहिजे, स्वतःचं प्रबोधन केलं पाहिजे, हे सांगितलं होतं. आणि त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपलं गुरु मानलेलं आहे. याच्यामुळे ओबीसींनी हे लक्षात घेतलं पाहिजे. संविधानकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानतात, पण आम्ही गुरु मानतो का? आमचे गुरु कुणीही ओबीसी नेते असूच शकत नाहीत, तर सगळे ब्राह्मण हे गुरु आमचे आहेत. अशा प्रकारचं वागणं आज ओबीसींचं दिसतंय. आणि म्हणून ओबीसीच्या सभेत महात्मा फुले यांचा सगळ्यात मोठा फोटो असला पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं सांगितलं पाहिजे. कारण हे आधुनिक समाजशास्त्री आहेत की ज्यांनी त्यांची मांडणी ओबीसींची गुलामगिरी स्पष्टपणे आपल्याला सांगितली. आणि म्हणून आपल्याकडे धर्माने सांगितलं की ब्राह्मण हे जन्मानेच श्रेष्ठ आहेत, त्यांच्याबरोबर राजकीय सत्तेचे जे मालक आहेत ते क्षत्रिय सुद्धा श्रेष्ठ आहेत आणि वैश्य आहेत. आणि धर्मसत्ता ही ब्राह्मणांकडे आहे, राजसत्ता ही क्षत्रियांकडे म्हणजे मराठ्यांकडे आहे, आणि अर्थसत्ता ही वैश्यांकडे, व्यापाऱ्यांकडे आहे. आणि अमर्याद सत्तेचे अधिकार ह्या तिघांना दिले, जे महाराष्ट्राच्या देशाच्या एकूण 15% आहेत. आणि 85% लोकांवर या धर्माने आपल्याकडे गुलामगिरी लागली. मी सुरुवातीला सांगितलं की मराठे हे शूद्र आहेत किंवा गरीब आहेत अशी कितीही मांडणी केली तरी परवा बच्चू कडूंनी सांगितलं की बाबा जरांगे पाटील हे उपोषण वगैरे आपला मार्ग नाही, आपण क्षत्रिय आहोत, आपण लढवय्ये आहोत, आपण मैदानावर लढतोय. क्षत्रिय म्हणजे काय? मनुस्मृतीतले क्षत्रिय, ऋग्वेदातले क्षत्रिय. आणि बच्चू कडूंच्या तोंडातून मराठे क्षत्रिय हा शब्द समोर आला.
आता राज्य मागासवर्गीय आयोगाचा विषय संपलेला आहे. कितीही सर्वेक्षण करा, काय करा, जे क्षत्रिय आहेत, जे उच्चवर्णीय आहेत, ते मागासवर्गीय होऊ शकत नाही. खरं म्हणजे आपल्याला शाळेमध्ये समानार्थी आणि विरोधार्थी शब्द सांगितलेले आहेत, शिकवलेले आहेत, आपल्या शिक्षकांनी शिकवलेले. त्यामुळे क्षत्रिय विरुद्ध शूद्र, ब्राह्मण विरुद्ध शूद्र, वैश्य विरुद्ध शूद्र हे विरोधार्थी शब्द आहेत. उच्चवर्णीय विरुद्ध शूद्र हे विरोधी शब्द आहेत. त्यामुळे क्षत्रिय एकदा मराठ्यांना घोषित केलं किंवा त्यांनी स्वतःच सांगितलं आम्ही क्षत्रिय आहोत, आणि त्यांनी जर घोषित केलं असेल तर त्यांना कुणबी काय, ओबीसी काय, कुठलेच दाखले मागण्याचा अधिकार नाही. परंतु मोठ्या संख्येने ओबीसीमध्ये कुणबी दाखले घेऊन घुसखोरी केली जाते. ही जी घुसखोरी आहे ती घुसखोरी आरक्षण संपवण्याचं षडयंत्र आहे. आणि देवेंद्र फडणवीसांनी ठरवलं तर असे खोटे कुणबी दाखले घेतलेल्या लोकांना एका दिवसात ते आतमध्ये टाकू शकतात. परंतु देवेंद्र फडणवीसांचा पण उद्देश आहे की 10% ब्राह्मणांना ईडब्ल्यूएस आरक्षण आणि उरलेलं 40% आरक्षण हे सुरक्षित ठेवायचं असेल तर मराठ्यांना म्हणजे क्षत्रियांना मागासवर्गीय ओबीसी मध्ये घुसवायचं, म्हणजे सगळं आरक्षण हे ब्राह्मणांना खाता येईल. इतकं भयानक. आणि काहीच जमलं नाही तर मराठ्यांना आरक्षण मिळत नाही म्हणून कुणालाच आरक्षण नको अशा प्रकारची नकारात्मक भावना ओबीसींच्या एकूणच आरक्षणाच्या विरोधी देशामध्ये निर्माण होईल आणि मग आर्थिक निकषावर आरक्षण द्या अशा प्रकारची मांडणी केंद्रातल्या भाजप सरकारकडून होऊ शकतं. यामध्ये इथल्या वैदिक हिंदुत्ववाद्यांचा असा विषय आहे की या देशामध्ये जातीच्या आधारावर आम्ही कधी शोषणच केलं नव्हतं आणि म्हणून आता आर्थिक आधारावर आरक्षण द्यावं. आणि अनेक ओबीसींचे लोक, तरुण सुद्धा या गैरसमजात आहेत की आर्थिक निकषावर आरक्षण द्यावं, गरिबांना भेटलं पाहिजे. परंतु या आताच्या पिढीला हे माहीत नाही की जातीच्या आधारावर या देशामध्ये शोषण इथल्या हिंदू वैदिक धर्माने आपलं केलेलं आहे. आणि म्हणून हे जे शोषण आहे हे शोषण महाराष्ट्राच्या वर्तमान राजकारणात स्पष्टपणे सांगणारे विचारवंत आपल्याला भेटत नसल्यामुळे आपल्या तरुणाईला आर्थिक निकषावर आरक्षण नसतं, आर्थिक निकषावर कोणाचं शोषण झालेलं नाही तर जातीच्या आधारावर या देशात शोषण झालेलं आहे. ओबीसींना सुद्धा हा विषय सांगणारं नेतृत्व नसल्यामुळे आज संपूर्ण चळवळी संभ्रमात आहे. आणि जे कोणी विचारवंत आपल्याकडे आहेत ते मराठ्यांना घाबरतात, मराठ्यांच्या राजकीय सत्तेला घाबरतात. आणि राजकीय सत्ता ही किती महत्वाची असते हे महत्व ब्राह्मणांना पण कळलंय, म्हणून फडणवीसांनी गृहमंत्री पद आपल्याकडे ठेवलेलं आहे. खरं म्हणजे ब्राह्मणांचं काम पूजा, पुरोहितगिरी, पंडितगिरी, प्रवचन, पूजा अर्चा, धर्मसत्ता हे आहेत. परंतु ब्राह्मणांना तलवारीचं महत्व आता कळायला लागलं आणि त्यांनी क्षत्रियांची तलवार हातात घेतल्यामुळे मराठ्यांचं आज काय चालत नाही. अत्यंत डरकाळ्या फोडणारा जरांगे पाटील आज फडणवीसांनी 10,000ची फौज आडवी लावल्यामुळे मागे गेलेला आहे. आणि महाराष्ट्रातल्या मराठ्यांना नेस्तनाबूत करण्याचं काम फडणवीसांनी अत्यंत कल्पकतेने केलेलं आहे. मग ते आपल्याला माहिती आहे, नारायण राणे असतील किंवा अशोकराव चव्हाण असतील, विखे पाटील असतील, या मराठा घराण्यांना आणि शरद पवारांसारख्या राजकीय महाराष्ट्राच्या राजकीय सत्तेवर अत्यंत पकड घेणाऱ्या माणसाला सुद्धा याच काळात उद्ध्वस्त करण्याचं काम फडणवीस या ब्राह्मणांनी कल्पकतेने केलेलं आहे. आता हा संघर्ष ब्राह्मण विरुद्ध मराठा हजारो वर्षांचा संघर्ष आहे. तो उघड्या डोळ्यांनी पाहण्यापलीकडे आपलं काही काम नाही. आपल्याला कोणी यात स्पर्धक म्हणून घ्यायला तयार नाही. आणि म्हणून इंग्रजांनी, आपल्याला माहित आहे, इंग्रजांनी आम्हाला भीमा कोरेगावमध्ये लढाईमध्ये सहभागी घेतलं आणि त्या सहभागामध्ये आम्ही सिद्ध केलं की या देशावर राज्य करण्याची ताकद इथल्या शूद्रातिशूद्रांमध्ये आहे. आणि म्हणूनच आपल्याला जोपर्यंत परदेशात आपण जात नाही, परदेशातल्या लोकांमध्ये आपला शोषणाचा विषय आम्ही सांगत नाही, तोपर्यंत आपल्या या देशामध्ये आपल्याला ताकद मिळणं अवघड आहे. आणि म्हणून भगवान बुद्धाचा धम्म जो जगात पसरलेला आहे, असा प्रकारचा जागतिक धम्म, मानवी मुक्तीचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कल्पकतेने आम्हाला दिला. आणि म्हणून या देशामध्ये इंग्रजांनी सुद्धा पुस्तकं आणली, शिक्षण आणली. त्या पुस्तकातून सुद्धा विषमता काही आम्हाला कळाली. आपल्या देशातले अनेक नेते परदेशात शिकले, त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज असतील, सयाजीराव गायकवाड असतील आणि अनेक वकील आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जगात गेल्यावर कळलं की भारतामधली गुलामगिरीची जी कूटनीती कशी आहे, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य एकत्र येऊन इथल्या शूद्रांवर सांस्कृतिक अर्थाने कसं राज्य करतात हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना समजलं. आणि म्हणूनच पंडितांनी उपोषण करायचं असतं तर क्षत्रियांनी लढायचं असतं असं बच्चू कडू म्हणतात. बच्चू कडूंच्या या शब्दातून जरांगे पाटील हे क्षत्रिय आहेत आणि पद्मश्री
आपले जे हे आहेत माने आहेत, लक्ष्मण माने यांची मुलाखत काल मी ऐकली. त्यांनी हा विषय क्लिअर केला. जरांगे पाटलांची जी भाषा आहे ती क्षत्रियांची आहे, ती शूद्रांची नाही, ती कुणब्यांची नाही, त्यांनी स्पष्ट केलं. आणि आताच्या ओबीसींच्या नेतृत्वामध्ये जे सांस्कृतिक अर्थाने सुज्ञ, विद्वान आणि ओबीसींच्या प्रश्नावर उपाय सांगणारे जे मोजके नेते आहेत, त्यामध्ये मी पद्मश्री लक्ष्मण माने यांचा आदराने उल्लेख करेन आणि सांगेन की हे ओबीसींचं खऱ्या अर्थाचं नेतृत्व आहे. परंतु आम्ही या नेतृत्वाला समजून घेतलेलं नाही. लक्ष्मण माने असे नेते आहेत की या सगळ्या जे ब्राह्मण आणि मराठा आणि वैश्य यांची जी सत्ता आहे ती उलथून टाकण्याचं ताकद ज्या तत्वज्ञानात आहे ते बुद्धाचं, भगवान बुद्धाचं तत्वज्ञान आहे. आणि हे सांगण्याची हिंमत ओबीसीमध्ये फार कमी नेते आहेत. त्यामध्ये पद्मश्री लक्ष्मण माने मी यांचा आदराने उल्लेख करेन. आणि म्हणून वर्तमान काळातील जरांगेंचं आंदोलन हे क्षत्रियांचं आंदोलन आहे, ते ब्राह्मणांच्या विरुद्ध आहे. हे फक्त नाटक होतं ओबीसी आरक्षण संपवण्याचं. परंतु ब्राह्मणांना सुद्धा हे माहीत आहे या लढाईमध्ये आपल्या हक्काचे जे सैनिक आहेत, धर्मसत्तेचे खरे रक्षक आहेत ते ओबीसी आहेत. आणि यांना काय धोका झाला तर हे ओबीसी उलटतील आणि ब्राह्मणांची धर्मसत्ता तर उलटून टाकतीलच, पण क्षत्रियांना पण फेकून देतील. हे पूर्ण माहिती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, भाजपा, केंद्रातली सत्ता या सगळ्यांना कळून चुकलेला आहे. आणि म्हणून हा जो विषय आहे हा ओबीसीसाठी अत्यंत समजून घ्यायचा आहे. आणि म्हणून ओबीसीतूनच आरक्षण हवे हा अट्टहास जरांगे तरी का करतायत? कारण त्यांना माहित आहे की ओबीसीना डिवचल्याशिवाय ब्राह्मणी सत्ता खिळखिळी होणार नाही. आणि ही खिळखिळी करण्याचं काम जरांगेने केलं आणि जरांगेने जाहीर केलं की फडणवीस हेच आमचे शत्रू आहेत. आता फडणवीसांनी सुद्धा आपली तलवार उपसलेली आहे आणि ते जरांगेंना आडवे गेलेले आहेत. आणि जरांगेच्या पाठीमागे सगळे मराठा आहेत हे काय सांगायची शंका नाही. अजित पवार जरी फडणवीसांच्या बरोबर असले ते उगाच त्यांच्या बरोबर आलेले नाहीत, ईडीमुळे आलेले आहेत. आणि बाकीचे एकनाथ शिंदे सुद्धा आलेले आहेत, ते काही ईडीमुळेच आलेले आहेत. ते काय भाजपाच्या, हिंदुत्वाच्या, वैदिक तत्वाच्या, मनुस्मृतीच्या प्रेरणेने आलेले नाहीत. तर त्यामागे मराठा सत्तेला ब्राह्मण सत्तेने महाराष्ट्रात फार मोठं आव्हान दिलेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये मराठा घराणी ही कमकुवत करण्याचं काम ब्राह्मणी सत्तेने केलेलं आहे. केंद्रामध्ये ब्राह्मणी सत्ता आहे, महाराष्ट्रात ब्राह्मणी सत्ता आहे. आणि या सगळ्या भांडणामध्ये आम्हाला ओबीसींची मुक्ती शोधायची आहे. आणि ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या तिघांशी लढल्याशिवाय ओबीसींची मुक्ती नाही, शूद्र आणि स्त्रियांची सुद्धा मुक्ती नाही. हे सत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्हाला सांगून गेले. आणि म्हणून आता प्रखर टीकेला सुरुवात झालेली आहे. खरं म्हणजे याला लोकशाहीतलं युद्ध असं स्वरूप द्यायला लागेल. आणि हे युद्ध कधी याचा भडका उडेल हे सांगता येत नाही. आणि ओबीसींनी या तिघांची बाजू घेऊ नये, मराठ्यांची बाजू सुद्धा घेऊ नये, ब्राह्मणांची घेऊ नये आणि वैश्यांची पण घेऊ नये. कारण तिघांचा हेतू एकत्र येऊन आपल्यावर गुलामगिरी लादण्याचा आजही विषय आहे. त्यामुळे आपण यांची बाजू घेऊ नये. आम्ही संविधानाची बाजू, संविधान हातात घेऊन आमच्या मुक्तीचा मार्ग शोधला पाहिजे. आणि म्हणून देशात आरक्षण विरोधी वातावरण करण्यासाठी मराठा आंदोलनाची रचना केली गेली. आणि मराठ्यांनी सामाजिकदृष्ट्या मागास नसताना ही आरक्षणाची मागणी केली. आणि एकाच वेळी देशातले जे सगळे जमीनदार आहेत, जाट, गुर्जर, पटेल हे मराठ्यांच्या बरोबर आंदोलनात आहेत. आणि जर आम्हाला आरक्षण भेटत नसेल तर आरक्षणच रद्द करा, अशा प्रकारचं तिघांचं म्हणणं आहे, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचं. परंतु जाहीरपणे ब्राह्मण हे बोलू शकत नाहीत, कारण त्यांना ओबीसींची भीती आहे. आणि म्हणून ते मराठ्यांना सांगतात की तुम्ही अत्याचार करा या मागासवर्गीयावर, हे आरक्षणधाऱ्यांवर, हे आरक्षण संपवा, मग सत्ता आपलीच आहे. परंतु आता ज्या सत्तेची पकड ब्राह्मणांकडे यायला लागले देशाच्या आणि राज्याच्या, त्यानुसार मराठ्यांना हा धोका कळलाय. मराठ्यांना एवढा धोका कधीच महाराष्ट्रात झाला नव्हता. या ईडीमुळे ही मराठा घराणी आता जवळजवळ उद्ध्वस्त होत आहेत. आणि या ब्राह्मणी सत्तेच्या दारामध्ये एखाद्या गळ्यात पट्टा लावलेल्या कुत्र्याप्रमाणे वागण्याची वेळ त्यांनी आणलेली आहे. आणि ही लढाई भयानक तीव्र होऊ शकते. कारण शेवटी ही क्षत्रिय सत्ता आहे. क्षत्रिय आणि ब्राह्मणांचा वाद इतका मोठा आहे की आपल्याला कल्पना आहे की परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केली, 21 वेळा मारलं असं ब्राह्मणांनी लिहिलं, कारण लेखणी त्यांच्याकडे होती. आणि मग क्षत्रियांनी जो राग व्यक्त केलेला आहे ब्राह्मणांवर तो सुद्धा खूप मोठा आहे. देशामध्ये अनेक दंगली आणि अनेक भांडणं झाली, पण ही सगळी भांडणं ही सत्तेची आहेत. त्याच्यामुळे ओबीसी जर मागासवर्गीयांच्या उत्थानासाठी एकत्र आले
तर ब्राह्मणी सत्ता उलथवता येईल. परंतु त्यांचा सुद्धा हेतू शोषण करण्याचा आहे. आम्हाला ग्रामपंचायत पासून, आम्हाला विधानसभेपासून, आम्हाला लोकसभेपर्यंत आमचेच आमदार, आमचेच खासदार हवेत आणि आमचेच सरपंच हवेत. हा जो अट्टहास आहे सत्तेचा, हा असंविधानिक आहे. आणि म्हणून हा अट्टहास थांबण्यासाठी समता देशात आणणं गरजेचं आहे. आणि म्हणून ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्या सत्ता संघर्षामध्ये आपण अत्यंत सुज्ञ नागरिक म्हणून या गोष्टीकडे आम्हाला पाहायचं आहे, हे मला सांगतो. आणि म्हणून ही युद्धनीती आहे. आता जरांगे सुद्धा डावपेचे शब्द वापरायला लागलेत. आता डावपेच वगैरे किंवा किल्ला घेणं ह्या लढाया छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात राहिलेल्या नाही. शिवाजी महाराजांची लढाई सुद्धा केवळ किल्ले घेण्याची नव्हती, तर शिवाजी महाराजांनी आदिलशाही आणि निजामशाही यांच्या काळात पाटील आणि कुलकर्णी जे महाराष्ट्राचं शोषण करत होते त्यांच्या गढ्या पहिल्यांदा उद्ध्वस्त केल्या आणि रयतेचं राज्य आपल्याकडे आणलं. रयतेचं राज्य म्हणजे कोणाचं? भूमिहीनांचं, ओबीसी, एससी, एसटी आणि स्त्रियांचं राज्य. रयतेचं राज्य शिवाजी महाराजांनी आणलं. पण शिवाजी महाराजांच्या राज्याविषयी कुठलाही मराठा, कुठलाही क्षत्रिय माणूस किंवा ब्राह्मण माणूस चर्चा करत नाही. शिवाजी महाराज म्हणजे गो ब्राह्मण प्रतिपालक. शिवाजी महाराज म्हणजे क्षत्रिय कुलावंत, एवढंच ब्राह्मण मराठ्यांनी सांगितलं. पण रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज आहे ते सांगण्याचं काम ब्राह्मण आणि मराठा विचारवंतांनी केलं नाही. एवढंच नाही तर ते मागासवर्गीय असलेल्या ओबीसी, एससी, एसटी यांना सुद्धा सांगता आलं नाही. आणि म्हणून आता ब्राह्मण श्रेष्ठ की मराठा श्रेष्ठ हा जो वाद आहे, सत्तेचा वाद आहे, त्याचा या संविधानिक समतेशी काही संबंध नाही. हा विषमतेचा संघर्ष आहे. आणि म्हणून या सत्ता संघर्षाचा आम्ही निषेध करतो. जरांगे पाटलांचं आंदोलन आता शून्य झालेलं आहे. कारण त्यांचा राग, त्यांच्या पाठीमागे असलेले मराठे हे फडणवीस सत्तेत नको, भाजपची सत्ता नको यासाठी आहे. आणि आता आपल्याला माहित आहे की फडणवीस यांच्या मदतीला अनेक लोक म्हणजे ओबीसी सुद्धा आलेले आहेत, मराठे सुद्धा आले आहेत की फडणवीसवर टीका नको. परंतु खरं भांडण हे फडणवीस म्हणजे मराठा विरुद्ध ब्राह्मण हेच आहे. आणि म्हणून आता शूद्रांची मुक्ती यामध्ये कुठे आहे याचा शोध आम्ही घेतला पाहिजे अशी माझी विनंती आहे. आणि म्हणून गुलाम कोणी कुणाचं होऊ नये. ब्राह्मणांचं गुलाम मराठ्यांनी होऊ नये, मराठ्यांनी स्वतंत्रपणे जगावं. मराठ्यांचं गुलाम ब्राह्मणांनी होऊ नये आणि ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं गुलाम स्त्रियांनी होऊ नये, ओबीसीनी होऊ नये. सगळे समान नागरिक आहेत. समतेचं संविधान देशाने स्वीकारावं. हा जो ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा सत्तेचा जो अहंकार आहे तर जर सोडला तरच भारतामध्ये समता प्रस्थापित होईल. आणि म्हणून ब्राह्मण क्षत्रियांना माझी विनंती आहे की क्षत्रियांना राजसत्ताच कशाला पाहिजे, ब्राह्मणांना धर्मसत्ताच कशाला पाहिजे, वैश्यांना अदानी अंबानीला सगळी विमानतळ आणि बंदरं पाहिजेत कशाला. भारतीय लोकशाहीनं सर्वसमावेशक जे उपक्रम उभे केले होते ज्यामध्ये सर्वांना नोकऱ्या मिळतील, ज्यांना सगळ्यांना आरक्षणाचा लाभ घेता येईल आणि सर्वांना समान संधी मिळेल अशा प्रकारचं संविधानाचं तत्वज्ञान अजूनही ब्राह्मण क्षत्रिय वैश्य का स्वीकारत नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्राची सत्ता ज्या संस्थानिक घराण्यांकडे होती, मराठा घराण्यांकडे होती, त्या मराठा घराण्यांना भाजपच्या सत्तेने आता टार्गेट केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. आणि मला अभिमान आहे की हा जो विषय आहे तो ओबीसींना आता हळूहळू समजू लागेल. आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना हे पक्ष फोडण्यामध्ये फडणवीस यशस्वी झाले, त्याचा राग भविष्य काळामध्ये बाहेर येईल. परंतु या भांडणामध्ये शिवसेनेला किंवा राष्ट्रवादी काँग्रेसला किंवा काँग्रेसला किंवा भाजपला ओबीसींना न्याय द्यायचाच नाही. आणि म्हणून हे पक्ष आमचे उद्धारकर्ते कधीच होऊ शकणार नाही. आणि म्हणून महाराष्ट्राची सत्ता ब्राह्मण, मराठा, वैश्य यांच्या हाती राहावी असा प्रयत्न सगळ्या राजकीय पक्षांनी मधल्या काळात केलाय. जर सामाजिक न्यायाचा प्रयत्न जर केला असता तर आज वातावरण वेगळं असतं. मी मागासवर्गीय आयोगाचे सदस्य लक्ष्मण हाके यांची आठवण करून सांगेन की त्यांनी महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पामध्ये 1% सुद्धा निधी हा मागासवर्गीयांसाठी खर्च होत नाही हे सप्रमाण सिद्ध केलेलं आहे. याचा अर्थ इथली सत्ता, ब्राह्मण मराठ्यांची सत्ता ही ओबीसींच्या फायद्याची नाही तर शोषणाची आहे. त्यामुळे शूद्रांनी आणि स्त्रियांनी आपली जागा या लढ्यामध्ये ओळखावी, या युद्धामध्ये ओळखावी. आम्हाला हे कुठलीही संधी द्यायला तयार नाहीत. आणि म्हणून आरक्षणाच्या बाबतीत सर्वात साक्षर आज कोण असेल तर बौद्ध बांधव. आणि यांना साक्षर करण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे. आणि म्हणून या बौद्ध बांधवांची भूमिका आजच्या काळात अत्यंत महत्वाची आहे. परंतु त्यांना एवढा त्रास या ब्राह्मण क्षत्रिय वैश्यांनी दिला आहे की त्यांनी तरी आता काय करावं हा मोठा प्रश्न आहे. ज्या पद्धतीनं ओबीसीने या लढ्यामध्ये उतरलं पाहिजे ती गरज आज फार मोठी आहे.
आणि म्हणून 15% ब्राह्मण क्षत्रिय वैश्य विरुद्ध 85% स्त्री शूद्रातिशूद्र हा संविधानिक संघर्ष आज आहे. आणि या संविधानिक संघर्षाची मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, महात्मा ज्योतिबा फुलेंनी, सावित्रीबाई फुलेंनी अत्यंत कल्पकतेने केली होती. आणि म्हणून देशाच्या गुलामगिरीचं युद्ध आता पेटलेलं आहे. जे गुलामगिरीच्या युद्धाची ही खरी सुरुवात आहे. आणि या गुलामगिरीच्या युद्धात जे आपले शत्रू आहेत ते आता स्पष्टपणे उघड व्हायला लागलेले आहेत. आणि आपले शत्रू हे ब्राह्मण क्षत्रिय आहेत. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य हेच आहे. आपल्याला वाटेल की संविधानाच्या काळात अशा प्रकारच्या या उच्चवर्णीयांना आपण टार्गेट का करतात, कारण हेच आरक्षणाचे विरोधक आहे. यांनीच आमच्यावर गुलामगिरी लागलेली आहे. खरं म्हणजे आरक्षणाच्या लढाईत यांना एवढे टक्के आरक्षण, त्यांना तेवढं टक्के आरक्षण, हे EWS, हे कुणबी दाखले, हे सगळं गोंधळ आहे. या गोंधळामध्ये खरं म्हणजे मराठ्यांना या देशात कधीच आरक्षण मिळू शकत नाही, कारण ते सामाजिकदृष्ट्या शोषित नाहीत, सामाजिकदृष्ट्या मागासलेले नाहीत. हे सगळ्या मागासवर्गीय आयोगाचे सदस्य, सगळ्या ओबीसी नेत्यांनी, सगळ्या मागासवर्गीय नेत्यांनी, सगळ्या स्त्रियांनी ठासून मांडलं पाहिजे. पण ती हिंमत आमच्या आत्ताच्या नेतृत्वात नाही. हीच दुःखाची गोष्ट आहे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण हा समतेचा पाया आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तत्वज्ञान हा आपला सगळ्यांचा आधार आहे. आणि म्हणून समतेच्या आरक्षणाचा ओबीसी, SC ST जे समतेचं जे आरक्षण आहे, सामाजिक न्यायाचं जे आरक्षण आहे, याचा पाया ओबीसीने आज पक्का केला पाहिजे. खरं म्हणजे हे राष्ट्रीय आंदोलन आहे. आरक्षणाचं आंदोलन हे राष्ट्रीय आंदोलन आहे. परंतु आजच्या काळात जी आंदोलनं राष्ट्रीय स्वरूपाची आहेत ती सांगतायत की भ्रष्टाचार विरोधी आंदोलन हे अत्यंत महत्वाचं आहे. तुमचं ईडीचं आंदोलन हे राष्ट्रीय आहे. तुमचं राम जन्मभूमीचं आंदोलन हे राष्ट्रीय आहे. हे सगळा गोंधळ आहे. खरं म्हणजे सामाजिक न्याय आणि समता, ओबीसी आरक्षण हा राष्ट्रीय लढा आहे. आणि या राष्ट्रीय लढ्याला राष्ट्रीय नेतृत्वाची कधी नव्हे एवढी गरज आज निर्माण झाली आहे. आणि ओबीसीनी या सांस्कृतिक लढाईमध्ये ब्राह्मणी गुलामगिरी झुगारून द्यावी, क्षत्रियांची राजसत्ता झुगारून द्यावी. अदानी अंबानी यांचा जो वैश्विक देशाचा व्यापार, देश विकण्याचा व्यापार गुजरातने सुरू केलेला आहे तो थांबवावा. आणि हिंदू राष्ट्र, वैदिक राष्ट्र यांच्या विरोधामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधानिक राष्ट्राचा लढा आम्ही उभा केला पाहिजे. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महापुरुष आहेत. आणि हे महापुरुष साधे नाहीत, तर 85% मागासवर्गीयांचं या देशातलं अखंड महान असं नेतृत्व आहे. आणि हे नेतृत्व आम्ही उभं करत नाही, समोर आणत नाही, तोपर्यंत आम्हाला या सगळ्या युद्धातून कोणी वाचू शकत नाही. आणि बाबासाहेब आंबेडकर हे ओबीसीचे नेते आहेत हे समजून घेण्यात ओबीसी लोक कमी पडलेले आहेत, याची जाहीर खंत मी व्यक्त करतो. आणि बाबासाहेब आंबेडकर आमचे जे नेते आहेत त्याचा परिचय या आरक्षणाच्या आंदोलनात आम्ही करून घेतला पाहिजे. वर्तमान ओबीसी लढे हे मागासवर्गीयांच्या सांस्कृतिक गुलामगिरीस उत्तर आहे. आता सांस्कृतिक गुलामगिरी म्हणजे तर काय? राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्वतःला सांस्कृतिक संघटना म्हणतो. म्हणजे कोणाचं? गोळवळकर गुरुजी आणि मनुस्मृतीची समर्थक संघटना आहे. आणि ही सांस्कृतिक गुलामगिरी त्यांनी मागासवर्गीयांवर लादलेली आहे. आणि म्हणून वर्तमान ओबीसी लढे या सांस्कृतिक गुलामगिरीविरुद्ध पुकारलेले लढे आहेत. याची मांडणी ओबीसींच्या विचारमंचावर आदरणीय मंत्री महोदय छगन भुजबळ, प्रकाश अण्णा शेंडगे, वडेट्टीवारांनी केला पाहिजे. आपण राष्ट्रीय नेते म्हणून आदरणीय प्रकाश आंबेडकर यांच्यासारखं पुढे आलं पाहिजे आणि ही लढाईचं नेतृत्व आपण केलं पाहिजे. आणि म्हणून ओबीसी नेतृत्व हे हिंदुत्वामध्ये बांधलं गेलेलं असल्यामुळे हिंदुत्वामुळे ते खुजे ठरतं. त्यांची विचारांची शक्ती आहे ती मारली जाते. आणि बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीनं मागासवर्गीयांचं नेतृत्व केलं आणि अंतिम क्षणी या हिंदुत्वाला, वैदिक धर्माला, रामायण महाभारतातल्या ओबीसींच्या गुलामगिरीला पर्याय देण्याचं बुद्धाचं तत्वज्ञान त्यांनी देशाला सांगितलं. आणि म्हणून बौद्ध धर्मांतर हा जो विषय आहे हा कडवा उपाय या हिंदुत्ववादी गुलामगिरीवर आहे. आणि मागासवर्गीयांच्या हजारो वर्षाच्या दुखण्यावर मी असं म्हणणार नाही की रामबाण उपाय, राम हा उपाय होऊ शकत नाही. तर भगवान बुद्धांचं जे विचार आहेत त्या ओबीसीच्या हजारो वर्षाच्या दुखण्यावर अत्यंत अचूक आणि अत्यंत दूरदृष्टीचा उपाय आहे. आणि म्हणून मनुस्मृती, ऋग्वेद, पुराणे, हिंदुत्व, भाजपा, ईडी यांच्या मानसिक गुलामगिरीने आमच्यावर गुलामगिरी आली. आणि म्हणून मनाच्या स्वातंत्र्याने ह्याला उत्तर देता येईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं
मनाचं स्वातंत्र्य हे सगळ्यात मोठं स्वातंत्र्य आहे. आणि मनुस्मृती, वेद, उपनिषद, हिंदू पुराण हे ओबीसींना मनाचं स्वातंत्र्य कधीच देणार नाही. आणि ते संविधानाने आम्हाला दिलेलं आहे. पण संविधानामध्ये आम्हाला दिलेलं मनाचं स्वातंत्र्य आम्ही समजून घेत नाही, अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य आम्ही समजून घेत नाही. आणि म्हणून जे स्वातंत्र्य आम्हाला तर्क करण्याची शक्ती देतं, आणि तर्क करण्याचा विचार या देशामध्ये बुद्ध, चार्वाक, महावीर यांच्या विचारात आहे, पण हे आम्ही समजून घ्यायला तयार नाही. आणि मग आम्ही राम, कृष्ण, हनुमान या सगळ्या पुराणांतल्या देवदेवतांमध्ये अडकलो, की ज्याने हनुमानाने सुद्धा दासभक्ती सांगितलं, की रामाचं दास होणं हे फार महत्वाचं आहे. आणि दास्य म्हणजे गुलामगिरी, याचं समर्थन करण्याचा एक संप्रदायच आपल्या देशात उभा राहिला. पण दास्यातून मुक्ती आम्हाला भेटली पाहिजे असा तर्काचा भगवान बुद्ध आणि महावीरांचा विचार, चार्वाकांचा विचार, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार आम्ही कोणी सांगितला नाही. म्हणून पद्मश्री लक्ष्मण माने यांची मुलाखत काल मी पाहिली आणि त्यांनी सांगितलं की आम्हाला तर काहीच मिळत नाही. म्हणजे श्रावण देवरे यांनी त्याला सांगितलं की भटक्या विमुक्तांचं आरक्षण संपवण्यात आलं, त्यांचे अधिकार त्यांची गरज आळली गेली, तेव्हा ओबीसीने तिकडे लक्ष दिलं नाही. आणि म्हणून शेवटी अत्तदीप भव हा भगवान बुद्धांचा मार्ग लक्ष्मण माने यांनी स्वीकारला आणि त्यांनी ती लढाई लढली. आणि तो खरं म्हणजे लक्ष्मण माने यांचा विचार हा महाराष्ट्रातल्या ओबीसींसाठी अत्यंत महत्वाचा आहे. आणि तो विचार ओबीसींनी समजून घेतला पाहिजे की ओबीसींमध्ये ज्या बाकीच्या आगरी, कोळी, भंडारी, माळी, तेली ह्या जाती सुदृढ जाती आहेत, परंतु भटके विमुक्त असतील किंवा धनगरांसारख्या जाती असतील, भटके असतील, यांची जी अवस्था आहे ती फार भयानक अवस्था आहे. आदिवासींची अवस्था भयानक आहे, एसींची अवस्था भयानक आहे. त्यांना मुक्ती कशी मिळावी आणि त्यांच्या मुक्तीचा विचार ओबीसींनी शोधला पाहिजे अशी विनंती मी आज यामध्ये करतो. आणि म्हणून दूरदृष्टीचा नेता म्हणून या मराठा आरक्षणाच्या विरोधात पल्लवी रेणके आणि आमचे लक्ष्मण हाके आणि हे जे आहेत आपल्या लक्ष्मण माने यांची मुलाखत मॅक्स महाराष्ट्राने घेतली. ती मुलाखत खरोखर उद्बोधक मुलाखत आहे. फार मोठं शल्य त्यांनी सांगितलं. मागासवर्ग आयोग हा मराठ्यांचा आयोग झालेला आहे आणि तो ज्या पद्धतीने काम करतोय ती पद्धत फार भयानक आहे. आणि ती पद्धत आम्ही समजून घेतल्याशिवाय क्षत्रिय, मराठे आणि ब्राह्मण यांची एकत्रित नीती ही आरक्षण विरोधी आहे, कारण ते ओबीसींच्या, एससी एसटीच्या विरोधी आहेत. आणि म्हणून हिंदू, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांच्या नेतृत्वात अधीन राहून मागासवर्गीयांना कधीही मुक्ती भेटणार नाही. हे हजारो वर्षांचं सत्य ओबीसींनी आता समजून घेतलं पाहिजे. आणि म्हणून सत्तेचे भारतीय सूत्र आहे, म्हणजे आमच्या गुलामीचं सूत्र आहे. त्यामध्ये धर्मसत्ता, देवदेवळांची, हिंदू धर्माची, वैदिक धर्माची सत्ता ही ब्राह्मणांच्या हाती आहे. आणि या धर्मसत्तेला पूरक राजसत्ता ही क्षत्रियांची म्हणजे मराठ्यांची आहे. ब्राह्मण क्षत्रिय युती आपल्याकडे कायम आहे. सगळे मुख्यमंत्री हे ब्राह्मण क्षत्रिय कसे राहतील याची काळजी, किंवा सत्ता सुद्धा ब्राह्मण क्षत्रियांच्या हातात महाराष्ट्राची, देशाच्या कशी राहील अशा प्रकारची काळजी नेहमी घेतली जाते. पण यामध्ये ओबीसींची, एससी एसटीची सत्ता कधी यावी असं कधी होत नाही. आणि अर्थसत्ता ही वैश्यांच्या हाती आहे. नरेंद्र मोदी साहेबांचं जे धोरण आहे ते धोरण तेच आहे की कर लो दुनिया मुठ्ठी में, रिलायन्स असतील, अदानी अंबानी असतील, यांनाच देशातली अर्थसत्ता कशी देता येईल हा नरेंद्र मोदी साहेबांचा प्रयोग आहे. आणि या मोदींच्या सरकार किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विचार हा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सत्तेत ठेवायचं, फक्त ब्राह्मणांच्या अधीन मराठ्यांनी राहावं हा प्रयोग आता सुरू झाला आहे. अशोकराव चव्हाण असतील, नारायण राणे असतील आणि सगळे नेते यांना, मराठ्यांना आपल्या हातात, ब्राह्मणांच्या ताब्यात कसं ठेवायचं हा प्रयोग आता यशस्वीपणे सुरू झालाय. जरांगे पाटील यांचा चेहरा समोर करून दुखावलेले मराठे आता जरांगेंना पुढे करून आता देवेंद्र फडणवीस यांच्या सत्तेला, ब्राह्मणी सत्तेला आव्हान देत आहेत. खरं म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम्ही वाचले तर ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या सत्ता संघर्षाचा आनंद मागासवर्गीय घेऊ शकतात. आणि या दिवशी आम्हाला संधी मिळेल त्या संधीमध्ये आम्ही लोकसभेची आणि विधानसभेची सत्ता हातात घेऊ शकतो. पण इथला जो अत्तदीप आहे, म्हणजे हृदयातला दीप आहे, तोपर्यंत ओबीसींचा तेवत नाही, तोपर्यंत आमची गुलामगिरी संपत नाही. आणि म्हणून फडणवीस, गडकरी यांच्या सत्तेला आव्हान देण्याचे प्रयोग महाराष्ट्रात याच्यापुढे सुरू होतील. हिंदू वैदिक विचारधारा आहे ती मागासवर्गीयांच्या गुलामीची विचारधारा आहे. आणि या गुलामगिरीला उत्तर हे जुन्या काळामध्ये 2000 वर्षापूर्वी भगवान महावीर आणि तथागत गौतम बुद्धाने दिलेलं आहे
या विचारांचा अभ्यास सुद्धा ओबीसीनी केला पाहिजे. आणि ओबीसी ही हिंदुत्वाचे गुलामच आहेत. आणि म्हणून परवा आम्ही मुंबईमध्ये बोलत असताना सांगितलं की शिवसेनेची सत्ता जेव्हा महाराष्ट्रात आली त्या शिवसेनेला मोठं करण्याचं काम आगरी, कोळी, माळी, भंडारी या शाखा प्रमुख, विभाग प्रमुखांनी केलं होतं. परंतु सत्ता द्यायची वेळ जेव्हा मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले, नारायण राणे मुख्यमंत्री झाले, पण गणेश नाईक आमच्या इथले, दिलाधर डाके किंवा अनंत तरे यांना मुख्यमंत्रीपद बाळासाहेब ठाकरेंनी सुद्धा दिले नाही. म्हणजे शिवसेना हा पक्ष सुद्धा भाजपासारखा, काँग्रेससारखा, राष्ट्रवादीसारखा हा मनुवादी पक्ष आहेत. यांना कधीही मागासवर्गीयांची काळजी वाटली नाही. आणि म्हणून मुख्यमंत्री पद, गृहमंत्री पद, कृषी मंत्री, महसूल मंत्री हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्यच होत आले. आता लोढा हा वैश्य ठाणे जिल्ह्यातल्या आगरी कोळ्यांच्या जमिनी घेऊन भाजपामध्ये प्रचंड मोठी घुसखोरी करतोय. महाराष्ट्र मुंबईचं पालकमंत्रीपद ज्याच्याकडे आलं, ज्या शेठजी भटजीच्या विरुद्ध नारायण नागो पाटील, बाबासाहेब आंबेडकर यांनी आंदोलनं केली, ते ब्राह्मण, क्षत्रिय यांच्या जवळच वैश्य व्यापारी सुद्धा आता जवळ यायला लागले. आणि शेठजी भटजींचं हे सरकार, क्षत्रियांचं सरकार पुन्हा पुन्हा महाराष्ट्राच्या शोषणास कारणीभूत होते. आणि म्हणून देवेंद्र फडणवीस यांची सत्ता, ब्राह्मणी सत्ता, ही आमची शत्रू सत्ता आहे. ती सत्ता लोकशाहीच्या मार्गाने आम्ही उलथून टाकली पाहिजे. याच पद्धतीने क्षत्रियांच्या राजसत्तेला सुद्धा आम्ही आव्हान दिलं पाहिजे. त्यामुळे मराठे हे कधी मागासवर्गीय नसतात. त्यांचं आरक्षण हा सगळ्याच लोकांनी केलेला संभ्रम आहे. त्यामध्ये ओबीसी नेत्यांचा पण हात आहे. ओबीसी नेते हे मराठ्यांना घाबरतात आणि म्हणून क्षत्रिय सत्तेला ते आव्हान देत नाहीत. ब्राह्मणांवर आम्ही टीका करतो, पण आम्ही क्षत्रियांवर पण टीका केली पाहिजे. क्षत्रिय सत्तेला विरोध केला पाहिजे. आणि अदानी आणि अंबानीची यांच्या अर्थसत्तेला पण आम्ही आव्हान दिलं पाहिजे. आमच्याकडचा नवी मुंबईचा विमानतळ, ज्या विमानतळाला दिबा पाटलांचं नाव द्या असा आम्ही संघर्ष करतोय, ती जागा विमानतळाची आगरी, कोळी, कराड्यांची होती. पण तो विमानतळ हा अदानीला विकण्यामध्ये इथले मराठा आणि ब्राह्मण दोन्ही नेतृत्व जबाबदार आहेत. कारण ते दोन्ही एकत्र येऊन वैश्यांना मोठे करतात आणि वैश्य हे निवडणुकांमध्ये ह्या ब्राह्मण क्षत्रियांना फायनान्स करतात. यामध्ये ओबीसी, एससी, एसटींना मदत करणारं कुठलंच नेतृत्व आपलं मित्र नेतृत्व नाही. आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थातलं ओबीसी आरक्षण टिकवण्यासाठी आमच्या नगरसेवकांनी संघर्ष केला पाहिजे, मदत केली पाहिजे लढ्याला. पण हे स्थानिक स्वराज्य संस्थातलं आरक्षण म्हणजे ओबीसीना राजकीय सत्तेची चेहरेपट्टी होती, ओळख होती. राजकीय सत्तेचं प्राथमिक शिक्षण होतं. ही राजकीय सत्ता, फडणवीसांनी सांगितलं की तुमच्याकडे एम्पिरिकल डेटा नाही म्हणून हे आम्ही आरक्षण देत नाही. मग केंद्रामध्ये 10% जे ईडब्ल्यूएस आरक्षण दिलं गेलं ते देत असताना कुठला एम्पिरिकल डेटा होता? आणि मराठ्यांना आता आरक्षण देताना ज्या घाईने तुम्ही दिलेत, कुठली जनगणना केलेली आहे? परंतु ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांना सगळंच आरक्षण संपवायचं आहे. आणि ते आरक्षण संपवायचं असल्यामुळे ते आमच्या ओबीसी नगरसेवकांना सांगतात की तुमच्या एम्पिरिकल डेटा नाही, त्यामुळे ओबीसी आरक्षणावर निवडणुका घेता येत नाही. खरं म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मुंबई महापालिका, ठाणे महापालिका, नवी मुंबई महापालिका यामध्ये आगरी, कोळी, कराडी, भंडारी समाजाची सत्ता आहे. ती सत्ता नाकारून सत्ता हातात घेण्याचं काम मराठ्यांनी केलंय. ठाण्यातली सत्ता एकनाथ शिंदेच्या हातात असेल, मुंबईची सत्ता फडणवीस, आशिष शेलार यांच्याकडे जायची असेल, आमच्या ठाकरे फॅमिलीकडे जायचं असेल. पण यामध्ये ओबीसी सत्तेचा, स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या ओबीसी सत्तेचा नायनाट करण्याचं काम हे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य करतायत. आणि म्हणून निवडणुका जिंकणारे संस्कार ओबीसींना आपल्या मनावर करून घ्यावे लागतील. आणि निवडणुका जिंकण्याचे संस्कार भीमा कोरेगावच्या लढाईमध्ये लपलेले आहेत. ती लढाई जशी महत्वाची तशीच राजकीय सत्तेची लढाई ओबीसींना शिकून घ्यायला लागतील. क्षत्रिय शूर असतात हे खोटं विधान सतत आमच्या मनावर बिंबवल्यामुळे मराठाच मुख्यमंत्री होऊ शकतो, मराठाच गृहमंत्री होऊ शकतो, ब्राह्मणच गृहमंत्री होऊ शकतो, हे गुलामीचे संस्कार आमच्या मनावर पेरले गेले. आणि आमचं स्वातंत्र्य कशामध्ये आहे? या लोकांना सत्तेतून हटवणं. त्यांची संख्याच 15% आहे आणि 85% आम्ही आहोत. तर आमची सत्ता महाराष्ट्रात आली पाहिजे. हा राजकीय विचार आम्हाला भेटला पाहिजे. ब्राह्मणांच्या धर्मसत्तेला आव्हान द्यायचं असेल तर दुसरा धर्म आम्हाला उभा करायला लागेल. तो मानवमुक्तीचा धर्म असेल आणि तो मानवमुक्तीचा धर्म भगवान बुद्धांचा, आई एकविरीचा मुलगा भगवान बुद्ध यांचा धर्म आहे. ही गोष्ट ओबीसीने समजून घेतली पाहिजे. त्याच धर्मात राहून, त्याच हिंदुत्वात राहून आम्ही मुक्त होऊ शकत नाही, हे सुद्धा आम्ही समजून घेतलं पाहिजे. वैश्यांच्या सत्तेला आम्हाला आव्हान द्यायचं असेल, अदानी अंबानीला आव्हान द्यायचं असेल, आम्ही उद्योग केला पाहिजे, आम्ही उद्योगधंदे उभे केले पाहिजेत, आम्ही बँकिंग उभी केली पाहिजे. आणि हे जोपर्यंत आम्ही करत नाहीत, वैश्यांच्या अर्थसत्तेला आम्ही चॅलेंज करत नाहीत, तर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे आम्हाला कायम गुलामीत ठेवतील. आणि म्हणून आम्ही व्यापारी घडवले पाहिजेत, आम्ही आमदार खासदार घडवले पाहिजेत, लढण्याची मानसिकता आणली पाहिजे. आणि हिंदू धर्माची सत्ता
धर्मसत्ता, वैदिक धर्माची धर्मसत्ता ही ओबीसीना, एससी एसटीना गुलाम करणारी असेल तर या खऱ्या गुलामगिरीला पूर्ण उत्तर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956ला दिले त्या उत्तराचा शोध सुद्धा ओबीसीना घ्यावा लागेल. आणि म्हणून ही एकाच वेळी ही लढाई ब्राह्मणांच्या विरुद्ध आहे, मराठ्यांच्या विरुद्ध आहे आणि वैश्यांच्या विरुद्ध आहे. यामध्ये ब्राह्मण मराठा म्हणजे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांना राग येण्याचं कारणच नाही. तुम्ही कधीतरी विचार करा, मराठा आरक्षणासाठी लढणाऱ्या जरांगेने असतील, शरद पवार असतील, अशोकराव चव्हाण असतील, सगळे मराठा नेते असतील, यांनी विचार करा की ओबीसींच्या शिक्षणासाठी, ओबीसींच्या आरक्षणासाठी, ओबीसीसाठी तुम्ही काय केलंय, किती निधी खर्च केलाय याचा तुम्ही विचार करा. आणि ओबीसींना न्याय देण्याचा कधी प्रयत्न केलाय का? ओबीसींना घरं आणि जमीन देण्याचं कधी काम केलंय का? ओबीसींच्या शूद्रांच्या हक्कांचा कुळ कायदा तुम्ही कधी राबवला का? तुमच्या मराठा कुठल्या कलेक्टरने राबवलाय? मुंबईच्या गावठाणांचे सातबारे तुम्हाला आजही देता येत नाहीत. त्या मंत्रालयापासून कुलाबा कोळीवाडा 1 किलोमीटरवर पण नाही. त्याचं प्रॉपर्टी कार्ड कुठल्याही मराठा महसूल मंत्र्यांनी, राधाकृष्ण विखे पाटील असतील, देवेंद्र फडणवीस गृहमंत्री असतील, यांनी कधी देण्याचा प्रयत्न केला की कुठल्या ब्राह्मण आणि मराठ्यांनी हे प्रयत्न केलेत का? मुंबईच्या आगरी, कोळी, भंडारी, आदिवासी, ईस्ट इंडियन यांना तुम्ही मुंबईची गावठाणं देऊ शकत नसाल तर तुमची सत्ता ही मागासवर्गीयांच्या विरोधात आहे. हे मुंबईकरांनी ओळखलेलं आहे, महाराष्ट्राने ओळखलेलं आहे. आणि म्हणून तुमचं सत्तेचं भांडण आहे जरांगे विरुद्ध फडणवीस, हे ब्राह्मण क्षत्रियांचं भांडण आहे. या भांडणात आम्ही पडू नये. हे आपलं भांडण नाही, हे आमच्यावर गुलामी लादणाऱ्या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचं भांडण आहे. आणि म्हणून ओबीसींच्या मनाचं स्वातंत्र्य देणारे विचार कुठे कुठे सापडतात याचा आम्ही शोध घ्यायला पाहिजे. नव्या प्रकारचं सांस्कृतिक नेतृत्व आम्ही उभं केलं पाहिजे. आज जे सांस्कृतिक नेतृत्व राम मंदिराच्या निमित्तानं नरेंद्र मोदींनी उभं केलंय, हे राम मंदिर किंवा रामायण हे शूद्रांच्या विरोधात आहे, शंभुकाचा वध करणारं हे नेतृत्व आहे. ते समतेचं नेतृत्व नाही. समतेचं नेतृत्व जमिनीखाली गाडलेल्या भगवान बुद्धांच्या साहित्यामध्ये, भगवान बुद्धांच्या विचारात आहे. याचा आम्ही शोध घेतला पाहिजे. आणि म्हणून स्वतःच ओळखण्यासारखे दुसरं सत्य नाही. आणि म्हणून भगवान बुद्धांचा विचार आज जो देशामध्ये काय उपलब्ध आहे त्यामध्ये अलीकडेच एका महिन्यापूर्वी विपश्यना काय आहे मी समजून घेण्याचा प्रयत्न केला. आणि विपश्यनाच्या ध्यानामध्ये मला थोडी थोडी जाणीव आता व्हायला लागली की स्वतःला ओळखलं पाहिजे. अत्तदीप भव म्हणजे काय हे विपश्यनाच्या ध्यानामध्ये थोडीशी कल्पना आपल्याकडे येते. कारण आमच्याकडे ओबीसींकडे जी भक्ती आहे, घंटा वाजवण्याची, आरत्या करण्याची, टाळ कुटण्याची, यामध्ये स्वतःला ओळखण्याचं मानसशास्त्र कुठेच नाही. त्यामध्ये ईश्वराची स्तुती करणं, आरत्या करणं आणि विभूती पूजा आहे, जी विभूती पूजा लोकशाहीमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निषिद्ध मानलेली आहे. आणि म्हणून स्वतःच ओळखण्याचं भगवान बुद्धांची ध्यानधारणा, विपश्यनाचा याचा अभ्यास आम्ही ओबीसींनी करावा. आणि म्हणून ध्यानाचे जे प्रकार आहेत ते अंधश्रद्धांवर मात करणारे प्रकार आहेत. आणि म्हणून क्षत्रिय सत्तेला आव्हान देण्यासाठी गावागावातून लढे आम्हाला उभे करावे लागतील. गावाची सत्ता सुद्धा आम्हाला, ग्रामपंचायतीची सत्ता ही अत्यंत महत्वाची आहे. गृहनिर्माण सोसायट्यामधली सत्ता आम्हाला महत्वाची आहे. आणि म्हणून मराठा सत्ताधारी ग्रामपंचायतीपासून पोलीस स्टेशनमध्ये PSI असतील, पोलीस आयुक्त असतील किंवा प्राध्यापक असतील मराठा आणि ब्राह्मण, किंवा कमिशनर असतील, MD असतील सिडकोचे, या सगळ्यांना पर्याय देण्याचं काम भविष्यात ओबीसींच्या मुलांनी हाती घेतलं पाहिजे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य ही जी सत्ता आहे देशातली, ही सत्ता या देशातल्या संविधानिक समतेच्या विरोधी सत्ता आहे. आणि ही उलथवून टाकल्याशिवाय देशामध्ये क्रांती होणार नाही. आणि म्हणून मागासवर्गीय शूद्रातिशूद्र ओबीसींमध्ये क्रांती न होण्याचं कारण जी धर्मसत्ता ब्राह्मणांची आहे ती आमच्यावर मानसिक गुलामगिरी लागते. क्षत्रियांची राजसत्ता आहे ही आम्हाला कुठेही उभं राहू देत नाही. मग घरं असतील, जमिनी असतील, या सगळ्या प्रकारची अर्थसत्ता आहे. यामध्ये वैश्यांची सत्ता ही सुद्धा आम्हाला खऱ्या अर्थाने उभं राहू देत नाही. आणि म्हणून या सर्व सत्ता नाकारल्याशिवाय या देशामध्ये समता निर्माण होणार नाही. समतेचा एक मार्ग आरक्षणाने आम्हाला देऊ केला होता. हे आरक्षण संपवण्याचा घाट देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे संयुक्तपणे करतायत. आणि जरांगे पाटलांचं जे खेड्यातलं नेतृत्व आहे ते सुद्धा आरक्षणाच्या विरोधात जाऊन संघटितपणे प्रयत्न करते. पण यांचा मूळ हेतू ब्राह्मणी सत्तेला मराठ्यांनी विरोध करणं हाच आहे. हजारो वर्षांची ही अंतर्गत लढाई विसरू शकले नाहीत. यामध्ये ओबीसींना न्याय देण्याचा कुठे प्रश्नच येत नाही. आणि म्हणून ब्राह्मण ओबीसींना कदाचित जवळ करतील, कारण त्यांना माहिती आहे त्यांची संख्या अत्यंत कमी आहे. रस्त्यावरच्या लढाईत ब्राह्मणांना काहीच करता येत नाही. देवाचे अंगारे दुपारी प्रत्यक्ष मैदानात उभे होत नाहीत, किंवा जाणवं सुद्धा या प्रत्यक्ष मैदानी लोकशाहीत काही उपयोगाचं नाही. आणि म्हणून मराठेच किंवा क्षत्रियच ओबीसींना दाबू शकतात हे माहीत आहे. परंतु मराठ्यांना हे कधी ओबीसींचं महत्व कळलं नाही.
मागासवर्गीय जातींचं महत्व कळलं नाही, सत्तेने ते आंधळे झाले आणि आज ब्राह्मणांना थोडं कळायला लागलं की ओबीसीना जवळ केलं पाहिजे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे हा समंजसपणा आलेला आहे. पण ओबीसीने हे जाणलं पाहिजे की ज्यांची संख्याच 3% आहे किंवा ब्राह्मण क्षत्रिय वैश्य 15% आहे, ते आमच्यावर राज्य कसं करू शकतात, हा प्रश्न ओबीसीना पडला पाहिजे. त्याच्यामुळे मी कुणाचंही समर्थन करत नाही. फडणवीसांची नीती, पवारांची नीती, जरांगेंची नीती ही ओबीसीने ओळखली पाहिजे. आणि म्हणून दोघांनाही, म्हणजे ब्राह्मणांना धर्मसत्ता हवी, क्षत्रियांना राजसत्ता हवी. आणि धर्मसत्ता श्रेष्ठ की राजसत्ता श्रेष्ठ या वादामध्ये जरांगेंचं आणि फडणवीसांचं आंदोलन आणि सत्ता संघर्ष चालू आहे. यातून वेगळं दूर ठेवणारं ओबीसींचं प्रगल्भ नेतृत्व आता गरजेचं आहे आणि अशा प्रकारचं नेतृत्व महाराष्ट्राला मिळावं ही माझी विनंती सगळ्या ओबीसी तरुणांना आहे. आपण नेतृत्वासाठी पुढे यावं आणि हे नेतृत्व ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांचा सत्ता ओबीसींच्या हाती या महाराष्ट्राचं आणि देशाचं नेतृत्व कसं येईल यासाठी आम्ही लढलं पाहिजे. आणि मागासवर्गीयांच्या हक्कासाठी आमचे संविधान आहे. त्याचबरोबर संविधानाबरोबर भगवान बुद्धांचा सुद्धा विचार आम्हाला बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे. संविधानाला पूरक असलेला विचार हा भगवान बुद्धांचा आहे. हिंदू वैदिक धर्म हा विषमतेचा समर्थक आहे. मनुस्मृती ऋग्वेद काल हा मनुस्मृती समर्थक आहे आणि या मनुस्मृती समर्थक विचारांचा पराभव भारतीय संविधान करू शकतं. पण सोबत भगवान बुद्ध, महावीर, चार्वाक यांचे समतेचे, मानवमुक्तीचे विचार असतील तर. आणि म्हणून ओबीसींनी आजच्या काळात हा विचार करणं गरजेचं आहे. आम्ही हिंदू वैदिक ब्राह्मण क्षत्रिय विचार सोडून दिला पाहिजे. हा विषमतेचा विचार आहे. मराठे विषमतावादी आहेत, यात कुठलीच शंका राहिली नाही. कुठल्याही मराठा विचारवंतांनी, मराठा मुख्यमंत्र्यांनी, मराठा गृहमंत्र्यांनी, मराठा महसूल मंत्र्यांनी दाखवून द्यावं की या देशातल्या आदिवासींना, या देशातल्या एससीना, या देशातल्या एसटीना, या देशातल्या ओबीसीना कधीही जमिनी, कधीही शेती, कधीही मालमत्ता, घरं यांचे अधिकार आम्ही दिलेत का? का दिलेत नाही? स्वतःचे हजारो एकरचे सातबारे तुम्ही सांभाळलेत. उदयनराजे भोसले यांच्याकडे 42,000 आज एक जमीन आहे आणि हजारो एकर जमीन ह्या मराठ्यांच्या ताब्यात, 60% जमिनी मराठ्यांकडे आहे. मग एवढे कायदे जमिनीच्या वाटपाचे येऊन सुद्धा मागासवर्गीयांना घरं आणि जमिनी का मिळत नाही? याचं कारण ही अर्थसत्ता, राजसत्ता आणि धर्मसत्ता ही 70 वर्षानंतर या देशाची ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्याकडेच राहिली आणि सत्तेचं विकेंद्रीकरण आम्हाला जमलं नाही. आज राजीव गांधींनी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना अधिकार देण्याचा प्रयत्न केला. त्या सत्तेचं विकेंद्रीकरण थांबवण्याचं काम या ब्राह्मण मराठ्यांच्या सरकारमध्ये जोरात चालू आहे आणि म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींचं आरक्षण संपवण्याचा घाट यांनी घातलेला आहे. आणि म्हणून ओबीसी आरक्षणाच्या चळवळीसाठी ओबीसींची मदत मिळत नाही हे मी सत्य आज जाहीरपणे सांगतो. आणि ओबीसींना विनंती आहे की आपण या आंदोलनाला मदत केली पाहिजे. मराठा आरक्षणाच्या विरोधात ज्या याचिका आहेत त्यांना आपण मदत केली पाहिजे. मी ओबीसींच्या सगळ्या नेत्यांना फोन करतो तर प्रत्येक ठिकाणी असं दिसतं की ओबीसी आमदार, ओबीसी मंत्री, ओबीसींचे खासदार यांचे सगळे पीएम मराठा आहेत किंवा ब्राह्मण आहेत. आणि हा जो फोन जातो तेव्हा सांगतात की नाही, हे यांना मदत केलीत तुम्ही तर तुमचं मंत्रिपद धोक्यात येईल. त्यांचे फोन टॅप केले जातात. थेट आपण आमच्या नेत्यांशी, ओबीसी आमदारांशी बोलू शकत नाही, मंत्र्यांशी बोलू शकत नाही. व्हॉट्सअप कॉल करावे लागतात. एवढी दहशत जर ओबीसींच्या आमदार खासदारांना असेल ते ओबीसींना मुक्ती काय देणार? त्यामुळे अशा प्रकारचं नेतृत्व हे ओबीसींचं नेतृत्व होऊ शकत नाही. तरुणांनी, ज्यांच्याकडे कुठलीही संपत्ती नाही, कुठलेही ईडी लावण्यासारखा कुठलाही धोका नाही, अशाने नेतृत्वासाठी पुढे आले. ईडीला घाबरणारे ओबीसी नेतृत्व ओबीसींना न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून कुणाचे गुरु हे ब्राह्मण आहेत तर कुणाच्या पक्षाच्या प्रमुख हे मराठा आहेत. अशा प्रकारचं नेतृत्व ओबीसींना न्याय देऊ शकत नाही. आणि म्हणून स्वतःच्या स्वतंत्र मनाचे नेतृत्व ओबीसींचं असावं, ही आजच्या या सगळ्या माझ्या बोलण्याचं सार आहे. आणि म्हणून सगळ्या मागासवर्गीयांनी आता या सांस्कृतिक गुलामगिरीवरचा अंतिम उपाय शोधला पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याबद्दल पूर्ण चिंतन केलं होतं आणि मागासवर्गीयांच्या लढ्याला आरक्षणाचा जो आधार दिला आणि कुठेतरी एखादा कलेक्टर, कुठला तरी सरपंच, कुठला तरी प्राध्यापक, कुठला तरी वकील, कुठला तरी न्यायमूर्ती ओबीसींचा होईल, मागासवर्गीयांचा होईल आणि तो देशाला न्याय देईल अशी अपेक्षा होती. पण आज आपल्याला माहित आहे आयएसच्या परीक्षेमध्ये 250 मार्क असतील तर लेखी परीक्षेत त्यामध्ये आमची मुलं पुढे जातात, परंतु तोंडी परीक्षेमध्ये सगळे मार्क्स हे ब्राह्मण आणि क्षत्रिय आपापल्या मुलांना देतात आणि ओबीसींचा जो पुढे येणारा जो मुलगा आहे, मुलगी आहे, तिला संपवून टाकलं जातं. ओबीसींचे पीएचडी धारक आहेत, ओबीसींची संख्या 52% आहे, ते
ओबीसीचे PhD करणारे विद्यार्थी आज तिकडे आझाद मैदानावर आंदोलन करतात, त्यांना न्याय देणारं कोणी नाही. आपल्याला माहित आहे अजित पवारांसारखा नेता मराठ्यांचा तो म्हणतो की ओबीसी काय दिवे लावणार आहेत का PhD करून. स्वतःचा मुलगा शिकला नाही, स्वतःची मुलं शिकत नाही, कारण शिकायची गरज नाही. हजारो एकर जमिनी, राजसत्ता ही परंपरेने, मनुस्मृतीने आणि ऋग्वेदानी, पुरुष सूक्तानी या मराठ्यांना, क्षत्रियांना दिलेली आहे, ब्राह्मणांना दिली आहे. त्यांच्या मुलांना शिकायची गरज नाही आणि म्हणून परीक्षा न देता IAS आणि अधिकारी वर्गाची भरती आज केली जाते. आणि जिथे खरोखर आपला शिपाई आरक्षणाच्या माध्यमातून लागण्याची शक्यता होती, त्याचं कंत्राटीकरण करण्यामध्ये केवळ ब्राह्मणच जबाबदार नाहीत, तर त्याच्याबद्दल मराठे पण तितके जबाबदार आहेत. खाजगी विद्यापीठ, खाजगी शाळा आणि शिक्षण संस्था या मराठ्यांच्याच आहेत आणि मराठ्यांच्या शिक्षण सम्राटांनी शिक्षणाची, महाराष्ट्राची वाट लावलेली आहे. त्याच्यामुळे आता जरांगे पाटलांच्या गरिबांच्या मुलांना आरक्षण द्यावं, आमची पोरं गरीब झाली, आमच्या जमिनी संपल्या, ही सगळी ढोंग होती. यांची तळमळ आहे की फडणवीसांची सत्ता या महाराष्ट्रात नको आणि म्हणून मराठे दुखावलेले आहेत. ब्राह्मण क्षत्रियांच्या या संघर्षामध्ये ओबीसी, SC, ST ना अजिबात स्थान नाही आणि म्हणून रत्नागिरीच्या समुद्रात इंग्रजांचे आरमार सुद्धा आम्ही आगरी कोळ्यांनी बुडवलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांचं आरमाराचं, स्वराज्याचं रक्षण आम्ही केलं. म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आमच्यावर विश्वास टाकून रायगडमध्ये आपली राजधानी आणली. छत्रपती शिवाजी महाराज हा राजा समतेचा पुरस्कर्ता होता, सामाजिक न्यायाचा न्याय करता होता. त्या राजाला सुद्धा यांनी बदनाम केलं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर राहून जरांगे पाटील आई बहिणीवरून महाराष्ट्राला शिव्या देतात. हा जिजाऊंचा अपमान आहे, सावित्रीमाईंचा अपमान आहे, अहिल्या बाईंचा अपमान आहे, राजमातांचा अपमान आहे. आणि म्हणून समस्त स्त्रियांनी या ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांची सत्ता 50% स्त्रियांच्या विरोधी आहे, ओबीसींच्या विरोधी आहे. आणि मी जो सांगितला हा संविधानिक संघर्ष सांगितला, सत्तेचा संघर्ष सांगितला. व्यक्तिगत जीवनामध्ये फडणवीस, शरद पवार किंवा अजित पवार किंवा एकनाथ शिंदे हे आमचे शत्रू नाहीत. आमचं एवढंच म्हणणं आहे की महाराष्ट्राची सत्ता स्वातंत्र्यापूर्वी 1000 वर्ष आपण भोगलीत, आता स्वातंत्र्यानंतर 70 वर्ष तुम्हीच सत्तेत आहात. कधीतरी भारतीय संविधान वाचा, त्यातली समता म्हणजे काय ही वाचा. मनुस्मृतीची विषमता तुमच्या रक्तात कणाकणात कशी रुजलेली आहे, ही साखर किंवा सत्तेचा जो मोह आहे तो आपण सोडून द्या. आणि कधीतरी इथल्या आदिवासींच्या हाती, कधीतरी SCंच्या हाती, आमच्या पद्मश्री लक्ष्मण माने यांच्या भटक्या विमुक्तांच्या हाती ही सत्ता द्या, स्त्रियांच्या हाती सत्ता द्या, ही विनंती मी आपल्याला करतो. या लोकशाहीमध्ये कुठेही दंगल होऊ नये, कुठेही भांडणं होऊ नये, कुठेही संघर्ष उडू नये याची काळजी आम्ही ओबीसी घेतच आहोत. परंतु तुमच्या संघर्षात, ब्राह्मण मराठ्यांच्या संघर्षात कुठल्याही ओबीसीचा, कुठल्याही स्त्रियांचा, कुठल्याही शूद्रातिशूद्रांचा, कुठल्याही विद्यार्थ्याचा, कुठल्याही लहान मुलांचा आणि पशु पक्षी प्राणी, कुत्री, मांजरं, गायी, गुरं, ढोरं यांचा बळी जाऊ नये याची काळजी मी माननीय गृहमंत्री फडणवीस साहेबांना विनंती करतो. आणि त्यांनी या गृहमंत्री पदाचा उपयोग चांगल्या पद्धतीने करावा. आणि तुम्ही अशा प्रकारचं वातावरण, संविधानिक वातावरण या निवडणुकीमध्ये निर्माण करा. इथल्या दबलेल्या ओबीसी, SC, ST आणि स्त्रियांचा आवाज लोकशाहीमध्ये पुढे आला पाहिजे. तो आवाज दाबण्याचा प्रयत्न EVMच्या माध्यमातून आपण करू नये ही नम्र विनंती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि फडणवीस साहेब यांना करतो. आणि मी मराठ्यांना पण हे सांगतो की हे मराठा विरुद्ध ब्राह्मण, मराठा विरुद्ध क्षत्रिय, क्षत्रिय विरुद्ध वैश्य यांच्या सत्ता संघर्षात देशाचा पराभव आपण करू नका ही माझी नम्र विनंती करतो. आणि हा देश भगवान बुद्धांच्यामुळे महागुरु आहेच आणि तो महागुरु जगामध्ये आहे आणि भारतामध्ये हे बुद्धीचा दुष्काळ जो आपण आणलेला आहे आणि जी गरिबी या देशावर लादलेली आहे, गरिबी आपण दूर करावी अशी नम्र विनंती ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या सत्ताधाऱ्यांना करतो. आणि कधीतरी मागासवर्गीयांची सत्ता, समतेची सत्ता, संविधानिक समता या देशात आली पाहिजे. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न येत्या निवडणुकीत आपण पूर्ण करावं अशी नम्र विनंती करून माझं बोलणं संपवतो. जय हिंद, जय भीम, नमो बुद्धाय.